उद्योजक होण्यासाठी आहे ना, तुमच्यात एक फार मोठी गोष्ट पाहिजे की दॅट इज युअर पेशन्स पॉवर. उद्योग करताना कुठल्याही गोष्टीला इन्फ्लुएन्स होऊन तुम्ही उद्योग सुरू नका करू की मराठी माणूस हा धंदा नाही करू शकत. तर हे जे स्टेटमेंट आहे हे आपल्याच मराठी माणसांनी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत रुजवलंय. आज एखादा मराठी मुलगा जर बिझनेस करतोय तर त्याला त्या लेवलला एनकरेज मिळत नाही जे बाकीच्या समाजामध्ये केलं जातं. जर एखाद्या उद्योगात तुम्हाला घुसायचं आहे आणि तुम्ही एमर्जन्सी डिसिजन घेऊ इच्छिता तर कमीत कमी तुम्ही 10 ते 100 वेळा स्वतःला विचारलं पाहिजे की आय एम कॅपेबल फॉर इट. फ्रँचायझी फार 3 ते 4 प्रकारचे असतात. दॅट इज कोफो फ्रँचायझी लाईक. कारण आज फ्रँचायझीचे जर कायदे बघितले तर खूप स्ट्रिक्ट कायदे आहेत, पण आज ते सगळे कायदे धाब्यावर बसवले जातात. नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शनचं पॉडकास्ट जो आहे त्याचं नाव आहे स्वराज्य उद्योजकांचं. यामध्ये आजचे पाहुणे आहेत अविनाश चकोर. यांनी वयाच्या 18व्या वर्षी बिझनेसला सुरुवात करून अपयश पचवून आज ते जवळपास 3 ते 4 कंपन्यांचे फाउंडर आहेत, व्यावसायिक आहेत आणि आत्ता ते नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करतात आणि ब्रँड बिल्डिंगसाठी मदत करतात. तर आता आपण त्यांच्याकडून मराठी उद्योजकांचा माइंडसेट आणि ह्या विषयावरती त्यांचा काय अभ्यास आहे तो जरा आपण समजून घेऊया, जेणेकरून भविष्यातल्या पिढीला किंवा जे याच्यामध्ये उतरू पाहत आहे त्यांना यातले प्रोज अँड कॉन्स लक्षात येतील. तर स्वागत करूया अविनाश चकोर सरांचं. नमस्कार सर. सर्वप्रथम पहिले सांगा की आपली जर्नी कशी आहे. तर माझा जन्म ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर या शहरामध्ये झाला. माझे वडील ही शहापूर जवळील वेस्टर्न रेफ्रिजरेशनमध्ये माझे वडील काम करत होते आणि माझं मूळ गाव हे आहे की अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट मधला संगमनेर मधलं एक छोटंसं चकोर पिंपळे माझं मूळ गाव आहे. बट माझी सगळी जडणघडण शहापूरमध्ये झाला. माझं जन्मभूमी आणि कर्मभूमी शहापूरच आहे. सो माझं 1ली ते 10वीचं शिक्षण हे शहापूरमध्ये झालं. मी जनकल्याण गवीखाडे या दोन्ही शाळांमध्ये शिकलो. त्याच्यानंतर 10वी नंतर कुठेतरी बाहेर पडण्यासाठी त्यावेळेसचं सगळ्यांचं एक प्रोपोगंडा चालू होतं की इंजिनिअरिंग. सो मी सुद्धा फोर्सफुली इंजिनिअरिंग चूज केला. त्याच्यानंतर शास्त्रीय तंत्रनिकेतन मुंबई ॲज अन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मुंबई, तर त्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी मी ॲडमिशन घेतलं. बट प्रॉब्लेम काय व्हायचं की स्कूल लाईफमध्ये असतानाच की मी कधी वेगळा नेहमी विचार करत असायचो की मला डॉक्टर नाही बनायचं, इंजिनियर नाही बनायचं. आणि एक प्रसंगी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगू इच्छितो की मी एका प्रायव्हेट ट्युशन्समध्ये शिकत होतो. 8वीत और 9वीत असेल. तर त्यावेळेस त्यांनी काउन्सिलिंग टाईप घेतलं होतं किंवा ओपन काउन्सिलिंग घेतलेलं की तुला काय व्हायचं. ऑन दॅट टाइम मी कुठेतरी बोललेलो की मला बिझनेसमॅन व्हायचं आहे. बट त्यावेळेस माझं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा माझी परिस्थिती मिडल क्लास असल्यामुळे त्या फॅकल्टीपासून सगळ्या लोकांनी त्याला एक वेगळ्या नॅरेटिव्हनी बघितलं. कारण आपली जी शिक्षण संस्था आहे याच्यामध्ये शालेय जीवनापासून मुलांना नोकरी किती महत्वाचं आहे सांगितलं जायचं. एक्झॅक्टली. बट त्यामध्ये मी तो कधीच एक शिक्षकांकडनं नॅरेटिव्ह नाही बघितलं की तुम्ही उद्योजक व्हायला पाहिजे किंवा तुम्ही नवीन गोष्टी शिकायला हव्यात. तर सेम नोट मी बँड्रा पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेतलं. फर्स्ट इयर झालं. फर्स्ट इयर फुल ऑफ केटीज. सेकंड इयरला मी गेलो. परत तेच की कंटिन्यू केटीज. आणि या प्रोसेसमध्ये ना मी कुठेतरी त्या गोष्टीवर प्रेम नव्हतं करत की मला ते फील नव्हतं होत. कारण मी कधी लहानपणापासून मला बिलीव्ह नव्हतं केलं की मी वायरी किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मी कोडिंगमध्ये काम करेल किंवा जे स्ट्रक्चर असतात त्याच्यामध्ये काम करेल. मला एम्पियर शिकावं लागेल, व्हॉट इज AC करंट, व्हॉट इज DC करंट, हे सगळं शिकावं लागेल. तर माझी आवड हळूहळू माझे तेव्हा एक प्रोफेसर होते इंजिनिअरिंगला असताना, डॉक्टर पंकज पडगण. तर त्या सरांशी मी खूप ओपनली बोलायचो की सर मला हे नाही करायचं. ऑन दॅट नोट मी ठरवलं होतं की ह्या वर्षी तर मला ड्रॉपआउट व्हावं लागेल. माझे रिझल्ट तितके घाणेरडे लागत होते. त्यामुळे कुठेतरी आई वडिलांकडनं पण त्या गोष्टीबद्दल चिंता व्यक्त होत होती की 2 वर्ष झाले याचं काहीच इम्पॅक्ट नाही होत त्याच्यामध्ये. कॉज मी हॅपीली सांगेल मला भरमसाठ केटा लागलेला आहे. तर त्यामध्ये असताना मी पंकज पडगण सरांची फार बोलायचो की त्यानंतर मग कधी एकदा त्यांनी आई वडील माझे याच्यामध्ये आले, कॉलेजमध्ये आले माझ्या बँड्रा पॉलिटेक्निकमध्ये. काय डिस्कशन झालं त्यांचं, मला डॅड बोलले की तू सोडू शकतो. त्यानंतर मग काय करायचं. तर मग ऑप्शन जवळ 12वीची एक्झाम आलेली. तर मग मी अभ्यास करून थोडेसे आणि 11वीचं क्लिअर केलं. मग 12वीला ॲडमिशन घेतलं. 12वीला खूप पटकन अभ्यास करून 65% मिळाले मला. आणि त्यानंतर आणि याच मधला मी तुम्हाला खूप परफेक्ट मोमेंटम सांगतो की मी
सेकंड इयरला कॉलेजला असताना मी ऑलरेडी माझं थॉट प्रोसेस बिल्ड केलं की मला माझं प्रोडक्शन हाऊस उभं करायचं आहे. ओके, तर त्या सगळ्या थॉट प्रोसेस बिल्ड करत असताना 4th सेमिस्टरला 2018ला, ओके, तर त्यावेळेस मी त्या गोष्टींवर काम करत होतो कसं करता येईल. बट माझं 18 वर्ष कम्प्लीट नसल्यामुळे मी लिगली त्या गोष्टी करू नव्हतो शकत, की रजिस्ट्रेशन असेल किंवा ह्या गोष्टी असेल. तर तेव्हा माझा एक काय ग्रुप जमला. त्याच्यानंतर कॉलेज सोडल्या एक पर्टिक्युलर 2 ते 3 महिन्यामध्ये मी माझ्या सगळ्या कॉलेजमध्ये इन्व्हिटेशन दिलं आणि मी माझ्या पहिल्या कंपनीची सुरुवात केली, दॅट इज गोल्ड एंटरटेनमेंट वर्ल्ड. ही सुरुवात माझ्या पहिल्या बिझनेसचा दिवस होता 18 मार्च 2019 आणि त्याची सुरुवात मी केली ती शिरोडकर हॉल परेलमध्ये. ग्रँड ओपनिंग केलं, सगळ्यांना इन्व्हाइट केलेला, सेलिब्रिटी लोक होते त्याच्यामध्ये, काही मीडिया लोक होते, तर ते सुरू केलं. त्या थ्रू काम मी सुरू केलं. तर असा माझा पहिला बिझनेस पर्यंतची जर्नी आहे. तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न, स्टार्टअप आणि बिझनेस ओनर याच्यातला फरक काय वाटतो तुम्हाला? स्टार्टअप ही कॉन्सेप्ट अजून तितकी खाली रुजायला वेळ लागणार आहे. कारण स्टार्टअप ही अशी कॉन्सेप्ट आहे की तुम्ही एखादा प्रॉब्लेम जो समाजातल्या कुठल्याही पर्सनल किंवा एक पर्टिक्युलर व्यक्तीने सॉल्व्ह नाही केला, त्या प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय. लाईक यू कॅन टेक एक्झाम्पल ऑफ अ लेन्स कार्ड. तर त्यावेळेस पियुष बन्सल यांनी ऑलरेडी खूप सारे स्टार्टअप्स केले होते, पण त्यांना एक असं दिसलं की भारतातली खूप सारा समाज हा व्हिजन लॉस असे, म्हणजे ज्यांना दिसायला परफेक्ट नाही, तर त्यांनी एक अफोर्डेबल सिस्टम आणलं. तर दॅट कॅन बी अ इनोव्हेशन. किंवा असे बरेच स्टार्टअप्स आहेत की किंवा प्राइस पॉईंट नुसार असेल तर आधी खूप मोठ्या ब्रँडचे गोष्टी विकत घेणं शक्य नव्हते. लाईक सोनीचे प्रोडक्ट कॉस्टली होते, त्याच्यामध्ये बरेच स्टार्टअप्स आले, बोट आलं, नॉईस आल्या. तर हा झाला स्टार्टअपचा फरक की यू हॅव टू वर्क ऑन इनोव्हेशन. तुम्ही समाजातला कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, दॅट इज स्टार्टअप. आणि बिझनेस ओनर काय असतं, एक ऑलरेडी मॉडेल असतं मार्केटमध्ये आणि ते मॉडेल घेऊन तुम्ही एक तुमची स्वतंत्र गोष्ट सुरू करता. आणि बिझनेस हा वर्क होतो प्रॉफिट आणि लॉसवर. स्टार्टअप वर्क होतो हाव इनोव्हेटिव्ह यू आर, म्हणजे तुम्ही काय शोधताय, इट्स बेस्ड ऑन स्टार्टअप. आणि बिझनेसचं कसं असतं, इट्स अ गिव्ह अँड आउट प्रोसेस, इट्स अ बीपीओ, बिझनेस प्रोसेस आउटपुट. एक माल विकत घेणं, तुमचं हे करणं आणि आउटसोर्सिंग करणं. तर बिझनेस वर्क्स ऑन प्रॉफिट अँड लॉस गेम, स्टार्टअप वर्क्स ऑन युअर इनोव्हेशन गेम. आता याच्यामध्ये आज तुम्ही इतकी वर्ष करत असताना मराठी उद्योजक हा कुठे लॅक करतो तुम्हाला असं वाटतं? मराठी उद्योजकाची सुरुवातच इथून होते की खूप खूप आधी पूर्वजांपासून बोलले जातं की मराठी माणूस हा धंदा नाही करू शकत. तर हे जे स्टेटमेंट आहे हे आपल्याच मराठी माणसांनी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत रुजवलंय. आज एखादा मराठी मुलगा जर बिझनेस करतोय तर त्याला त्या लेवलला एनकरेज मिळत नाही जे बाकीच्या समाजामध्ये केलं जातं. किंवा मराठी समाजामध्ये तुम्ही दुकान टाकणं किंवा एखादं छोटंसं कारखाना टाकणं हे एक मोठ्या बिझनेसमॅनचं प्रतीक मानलं जातं. बट नाही, एक मोठा उद्योजक तोच असतो ज्याचा ब्रँड हा लाईफ लॉंग जर्नी गिव्हिंग असतो, की प्रत्येक गोष्ट त्याची प्लॅनिंग वाईज असते. सो मराठी लोक मागे पडण्यापेक्षा मराठी लोकांनी बिझनेसमध्ये येणं आणि मराठी लोकांच्या पाठीमागे तो फोर्स उभारणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तो नसेल तर कुठेतरी मराठी बिझनेसमॅन अडकणारच आहेत. फोर्स म्हणजे स्पेसिफिकली फोर्स की आज काय होतं की आपल्याकडे एक महाराजांवरनं बोलतात की शिवाजी जन्मावा तो बाजूच्या घरात, आपल्या नाही घरात. सो मराठी माणसांमध्ये एक टेंडन्सी बनली आहे की सिक्युअर जॉब, सिक्युअर लाईफ, की तुम्हाला जर एक चांगलं आयुष्य जगायचं आहे तर तुम्ही नोकरीच केली पाहिजे. बट एक काळ असा होता की तेव्हा फॅमिली सायझिंग त्या लेवलच्या होत्या, तेवढ्या सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत्या, तेवढ्या गोष्टी नवनवीन येत होत्या मार्केटमध्ये. बट दरवेळेस ती सिच्युएशन असेल अशी नाही. त्यावेळेस ज्या फ्लोनी नोकऱ्या मिळायच्या त्या फ्लोनी आज गव्हर्नमेंट नोकऱ्या नाही मिळत. बरोबर. कारण आज जर तुम्ही बघितलं, जर 9,000 नोकर भरती असेल गव्हर्नमेंटची तर त्याला 9 लाख अर्ज येतात. तर हे कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन जनरेट होत आहे. सो सगळ्यात आपण आधी हे बोलणं बंद केलं पाहिजे की मराठी माणूस उद्योग नाही करणार. पण हा जो माइंडसेट घुसलेलाच आहे त्याच्यातून त्यांनी बाहेर कसं पडावं? जी गोष्ट माणूस स्वतःहून करतो त्यात त्याला स्वतःहूनच बाहेर पडावं लागतं. तिथे कोणी युरेका येत नाही की ती गोष्ट तुम्हाला बाहेर काढेल त्याच्यातनं. की जेव्हा अशा परिस्थिती बाजूला असते तर रिसेंटली एका सेमिनारमध्ये रितेश अग्रवाल जे ओयोचे फाउंडर, त्यांनी फार सुंदर गोष्ट सांगितलेली की जेव्हा तुम्ही एखादा स्टार्टअप उभा करत असतात किंवा तुम्ही एका समाजाच्या वेगळ्या दृष्टीने विचार करत असता तर तुम्ही जेवढे एकटे राहाल तेवढं पॉवरफुल तुमच्या गोष्टी असतात. सो
हा जर नॅरेटिव्ह तोडायचा असेल तर तुमच्या गोष्टी सगळ्यात आधी तुमच्या पॅरेंट्सला प्रूव्ह करणं इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांच्या नॅरेटिव्हने एखादी गोष्ट कशी असते की आम्ही जेवढे काबाड कष्ट केलेत तेवढे आमच्या मुलांनी नाही करावे. सो त्यांचा नॅरेटिव्ह रॉंग नाहीये, बट कुठेतरी तुम्हाला पण तुम्ही किती गिव्हर आहात हे तुम्हाला प्रूव्ह केलं पाहिजे. तर तुमच्या आईवडिलांना तुम्ही तो कॉन्फिडन्स देणं फार गरजेचं आहे किंवा ती गोष्ट प्रूव्ह करणे फार गरजेचं आहे. कारण हे सगळं तुम्ही तुमच्या कामातनं करा. तुम्ही त्या गोष्टींवर जितकं डिफोकस कराल तेवढं चांगलं आहे. या गोष्टींपासून दूर राहा, तुमची गोष्ट प्रूव्ह करा. त्यानंतर तुमच्या जवळपास 100 किलोमीटरवर अशी लोक नसतील की जी बोलतील की आपण बिझनेस नाही करू शकत. बरोबर. सो आज तुम्ही चितळे फॅमिली घ्या किंवा बऱ्याचशा फॅमिली लाईक भारत फोर्टचे फाउंडर बाबा कल्याणी, किर्लोस्कर फॅमिली, अशा भरपूर फॅमिली ज्यांनी प्रूव्ह करून दाखवले की मराठी माणसं उद्योग करू शकतात. आता जेव्हा तुमच्या जेनझी बद्दल आपण जर स्पेसिफिकली म्हणायला गेलं, कारण की मी प्रेक्षकांना सांगतो की हे जेनझीचे आहेत, त्याच्यामुळे हा एक पॉझिटिव्ह वेने पॉडकास्ट आहे असं मला वाटतं. कारण एक जेनझीचा मुलगा जो मला वाटतं बिझनेस हे नाहीये, तुम्हाला बॅकग्राऊंड नाहीये, तो मुलगा 3-3, 4-4 कंपन्या उभा करतो आणि आत्ता एज मला वाटतं 24 आहे. तर हे सगळ्यांसाठी आहे. तर खास शेवटपर्यंत पॉडकास्ट बघा. तर तुम्ही जेव्हा घरी ही गोष्ट सांगितली त्यावेळेला तुमच्या घरातली रिॲक्शन काय होती? ओके, तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो डिप्लोमा, तर कुठेतरी मी माझ्या आईशी फार कनेक्टेड आहे. शी इज माय बेस्ट फ्रेंड. की मी बाहेर माझ्या मित्रमैत्रिणींना शोधलं, माझी आई हीच माझी बेस्ट फ्रेंड आहे. सो तिला कुठेतरी हे दिसायला लागलं की हे त्याच्या नावडतीच आहे. कारण मी आधी जेव्हा डिप्लोमाला ऍडमिशन घेत होतो तेव्हा पण मी रडून ऍडमिशन घेतलंय की मला नाही व्हायचं इंजिनियर, किंवा मला तो माझ्या स्पार्क नव्हता दिसत. आणि मी रीडर किंवा ऑब्झर्वर हा खूप लहानपणापासून मी फार साऱ्या गोष्टी बघत आलोय की ह्या गोष्टी कशा होतात किंवा काय होतात. आणि ते एक ना खूप वेगळं क्रेज होतं माझ्यामध्ये की मला हे ऑर्डिनरी नकोय सगळं. तर ज्यावेळेस मम्मीला ही गोष्ट समजली की मला नाही याच्यामध्ये इंटरेस्ट, तर मला त्यावेळेस माझा बॅकग्राऊंड डान्सिंगचा होता. तर मी पूर्ण 2 ते 3 स्टाईल डान्स शिकलो होतो. बट 2016-17च्या दरम्यान मोठी इंजुरी आली आणि मला ते सगळं सोडून द्यावं लागलं. बट तो कुठेतरी ना एक क्रेज होती, कारण त्यावेळेस शूट्स करणं किंवा याच्यातनं ना ते प्रोडक्शन हाऊसचं तामजाम मी बघायचो की फिल्म्स कशा बनतात किंवा किती क्राऊड लागतो, याचं क्रेज काय. तर माझ्या डोक्यात ते सुरू होतं की आपण काहीतरी सुरू करूया चित्रपट निर्मिती संदर्भात. बट त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट होती की फंडिंग. बट याच्या सगळ्यात आधी इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की मी आईबाबांना कसं कन्व्हिन्स करू. तर त्यावेळेस मी काय केलं की मी आईशी बोलत राहिलो. बाबांपासून थोड्या गोष्टी लपवल्या की, कारण बाबांचं एक होतं की माझ्या बाबांनी जे स्वतःचं साम्राज्य उभं केलं ते शून्यातनं केलं. बाबांची ही इच्छा नव्हती यांनी कुठेतरी कंटिन्यू काबाड कष्ट करावे आणि हा बाबा यांनी याची आयुष्य चांगलं जगावं, हे माझ्या बाबांचं नॅरेटिव्ह होतं जे आज सुद्धा आहे. तर आईशी मी बोलत राहिलो आणि मग मी एक घेतला डिसिजन की आता 18 वर्षाचा झालं, आता आपण करूया. तर त्यावेळेस मी माझं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आणि सुरू करताना खूप चॅलेंजेस आले की उभं कसं करायचं, एवढं मोठं ओपनिंग करायचं, आपला बॅकग्राऊंड नाहीये किंवा हे खूप साऱ्या गोष्टी होत्या. आणि बाबांचं असं होतं की तू एकदा इंजिनिअरिंगचं शिक्षण कम्प्लीट कर मग आपण करूया. बट माझं असं होतं की मी माझं खूप इम्पॉर्टंट वेळ वाया घालवतोय. कारण मी एक गोष्टीवर फार बिलीव्ह करतो की तुम्ही वयाच्या 16 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत आयुष्यात काय करता यावर तुमचं पूर्ण आयुष्य निर्भर आहे की तुमचं पुढे काय होणार आहे. तर मी त्या गोष्टी खूप आधीपासून बोललो, बाबा माझा वेळ वाया जातो आणि मी हे नाही करू शकत. तर तेव्हा मी 12वीचं चालू होतं माझं प्रिपरेशन, सगळ्या गोष्टी सुरू होत्या आणि मग मी घेतला डिसिजन की आपण ओपनिंग करूया. तर थोडे काही माझे जमवलेले पैसे असतील डान्समध्ये मिळालेले किंवा असे इकडून तिकडून लहानपणाचे किंवा मम्मी वगैरे कडनं घेऊन, तर मी ते सुरू केलं. म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड छापले सगळं डॅडीनं. ती मुवमेंट पप्पांसाठी खूप वेगळी होती की ठीक आहे पुढे काय होईल माहित नाही, बट यांनी हा स्टेजवर आला आणि या 4 गोष्टी बोलला. आणि तेव्हा माझं वय होतं 18 वर्ष, परफेक्ट 18 वर्ष आणि वयचे 1-2-3 महिने असतील. 24 मार्चला माझ्या कंपनीचं ओपनिंग होतं. तर मी ते सुरू केलं आणि मग तरी परत मध्ये खूप मोठा डाऊनफॉल आला की माझं ते पूर्ण परत बंद झालं. आता काय करायचं. सो सायमल्टेनियसली कोविड आलं होतं. सो आय थॉट काहीतरी डिग्री घेतली पाहिजे. सो जे आपलं कीर्ती कॉलेज आहे दादरचं, तिथे मी एक ऍडव्हर्टायझिंगच्या शिक्षणासाठी डिग्रीच्या याला अप्लाय केला आणि माझं ते शिक्षण सुरू झालं. सो वडील तिथे स्थिर होते की हा याचं कॉलेज चालू आहे, बाकीचं काय करतोय करू दे. पण मग त्या संदर्भातच मी खूप नवनवीन गोष्टी लोकांना भेटणं किंवा हे करायचं. आणि सायमल्टेनियसली एका टेलिव्हिजन चॅनलमध्ये मला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली की फ्रीलान्सिंगमध्ये क्रिएटिव्हची कामं करणं, लाईक ऍडव्हर्टायझिंग डिस्ट्रीब्युशन झालं किंवा
नवनवीन ऍड्स घेऊन येणं चॅनलसाठी. तर ह्या गोष्टीने माझा कुठेतरी बूस्ट केला कॉन्फिडन्स. आणि त्याच काळामध्ये टी सिरीज असतील, व्हिडिओ पॅलेस असतील, या ब्रँड सोबत काही छोटी मोठी प्रोजेक्ट्स केले आणि त्यातनं एक कॉन्फिडन्स उभा राहिला. आणि त्यानंतर बाबांनी कुठे मला सांगितलं नाही की तू मागे वळून बघ. फार महत्वाचा प्रश्न की कुठल्या पॉईंटवरती आपल्याला वाटलं पाहिजे, समोरच्याला वाटलं पाहिजे की येस आता मी बिझनेस करायला तयार आहे. रिसर्च तुमचा कम्प्लीट झाला तेव्हा किंवा नाही मला आज बॉस खूप वैताग आणलाय, मी सोडतो आणि धंदा टाकतो, काय त्याच्यामागे लॉजिक असलं पाहिजे की प्रॅक्टिकली तो विचार करून करायचा असेल तर मग काय काय गोष्टी त्याला आधी तपासून पाहायला पाहिजे की आतून आवाज आला की येस आय एम रेडी फॉर इट. येस. तर त्यासाठी काय वाटतं तुम्हाला? ओके, सगळ्यात आधी एक उद्योजक होण्यासाठी आहे ना, तुमच्यात एक फार मोठी गोष्ट पाहिजे की दॅट इज युअर पेशन्स पॉवर. आणि सेकंडरी तुम्ही किती प्रमाणात त्याला तुमचा वेळ देऊ शकता. आज असे पण काही उद्योजक आहे जे पार्ट टाइम जॉब करतात, पार्ट टाइम बिझनेस करतात. ओके, तर त्यांचा बिझनेस त्या स्केलला पण ती लोक करतात आणि एक वेळ आल्यावर ते जॉब पण सोडतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, जर एखाद्या उद्योगात तुम्हाला घुसायचं आहे आणि तुम्ही एमर्जन्सी डिसिजन घेऊ इच्छिता, तर कमीत कमी तुम्ही 10 ते 100 वेळा स्वतःला विचारलं पाहिजे की आय एम कॅपेबल फॉर इट. कारण उद्योग करताना कुठल्याही गोष्टीला इन्फ्लुएन्स होऊन तुम्ही उद्योग सुरू नका करू. की आता एखाद्याचं कपड्याचं दुकान चालतंय तर तुमचंच चालेल याची गॅरंटी नाही. बरोबर. कारण ते कपड्याचं दुकान पैशांच्या सेकंदावर चालतं. आज बरेचसे उद्योजक आहे गुजरातवरनं 100ला साडी आणणं, ती साडी संध्याकाळपर्यंत 5 रुपयाला विकणे. आणि आज असे पण नवीन उद्योजक आहे, ती 100ला साडी आणायची आणि ती महिनाभर ठेवून 110 रुपयाला विकायची. तर हुशार कोण झाला? जो सकाळी साडी आणून जो संध्याकाळी विकली तो हुशार झाला. तर बिझनेसचे जे लूपहोल्स असतात ना, तर ते तुम्हाला फक्त बॅकग्राऊंड चेकिंगनी समजतात. त्यांचा गाभा काय आहे त्या बिझनेसचा, ते जर तुम्हाला समजलं ना, देन तुम्ही प्रूव्ह करू शकता की आय कॅन डू बिझनेस. त्याची काही आता काही प्रोसेस असते किंवा काही असं सुचवू शकतं त्यांना? प्रोसेस पेक्षा आहे ना, तुम्ही काय थॉटवर बिझनेस सुरू करू इच्छिता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बिझनेसमध्ये येऊ इच्छिता की एक ऑर्डिनरी बिझनेसमध्ये येऊ इच्छिता. हे दोन महत्वाचे मुद्दे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये काय की तुम्हाला त्याचा रिसर्च खूप मोठ्या लेवलला करावा लागतो की हा प्रॉब्लेम समाजात आहे की आम्ही कसा सॉल्व्ह करू. तर मग त्यावर तुमची रिसर्च येते. रिसर्च हा 1 महिन्याचा 2 महिन्याचा नसतो, हा खूप ब्रॉड रिसर्च असतो. तुम्हाला तुमचं डेमोग्राफिक शोधावं लागतं. डेमोग्राफिक म्हणजे तुम्ही ज्या लोकांसाठी काम करू इच्छिता, ज्या लोकांसाठी बिझनेस सुरू करू शकता, त्यांची जीवनशैली काय, त्यांची स्पेंडिंग पॉवर काय, त्यांचे डिझायर्स काय, ते त्यांचे प्रोडक्ट कसे परचेस करतात, त्यांचं बाईंग बिहेवियर काय, हे सगळं समजणं इम्पॉर्टंट आहे. आणि ऑर्डिनरी बिझनेसेसमध्ये तुमच्याकडे रनिंग कॅपिटल असणं फार इम्पॉर्टंट आहे. की समज तुम्ही एखादा कपड्याचं शोरूम टाकलं तर तुमच्याकडे एक रोटेशनल कॉस्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण त्या जागेवर पहिल्याच दिवशी तुम्हाला करोडाचा धंदा नाही आहे ना, तुम्हाला तिथे वेळ द्यावा लागेल, तुमची रनिंग कॉस्ट पाहिजे, तुमची मेंटॅलिटी फिक्सअप राहिली पाहिजे. 6 महिने काही करून मला हे दुकान चालूच ठेवायचं. कारण तुम्ही जर कुठेतरी असे असेल की तुम्हाला पटकन इन्कमची गरज असेल तर तुम्ही कृपया बिझनेसमध्ये नाही आलेलं खूप सुंदर राहील. अगदी ठामपणे तुम्ही म्हणता. येस. आता इथे आणखीन एक प्रश्न असा आहे की समजा एखाद्याने बिझनेस सुरू केलाय, त्यांनी ब्रँड बिल्डिंग कडे लक्ष द्यावं की बाबा मी सुरू की नाही मला ब्रँड बिल्डिंग नाही करायचं, मी आहे तेवढ्यात खुश आहे. ओके, काय माइंडसेट त्याचा असायला हवा? मी तुम्हाला ब्रँड बिल्डिंग ही गोष्ट काय असं सांगतो की एखादं लहान जन्मलेलं मूल असतं ना, तर त्यावर खूप लोक संस्कार करत असतात की तो तुमच्या लिपसिंग वरनं बोलायला शिकतो, तुमची व्हिज्युअल लँग्वेज समजतो. ओके, आणि तो जसं जसं वाढत जातो तसे तुम्ही त्याच्यावर वेगवेगळे ट्रीट करत जातात. लहानपणी तुम्ही फक्त मजेशीर बोलतात 1 ते 3 वर्षापर्यंत, नंतर तुम्ही त्याला थोडं थोडं ABCD शिकवायला घेतात. त्याच्यानंतर शाळेत जा, अभ्यास कर. त्याच्यानंतर एक 9वी 10वीच्या पॅसेजमध्ये तुम्ही त्याच्याशी डिस्कस करता की तुला काय व्हायचंय. त्याच्यानंतर तो ठरवतो एखादा, तुमची 12वी होते, तुमचं मास्टर डिग्री एव्हरीथिंग. त्यानंतर तुम्ही एक तुमचं लाईफ स्पॅन करता आणि तुम्ही एक म्हातारत्या वयाला जाता किंवा तुमच्या ओल्डर एजला जाता. ओके, सेम ब्रँडिंगची प्रोसेस आहे. ज्या दिवशी तुमचा ब्रँड जन्म घेतो ना, तिथून तुम्हाला ती ट्रीटमेंट सुरू करायची असते. ओके, बट बरेचसे बिझनेसेस 5 ते 10 वर्षानंतर त्यांना रिअलाइज होतं की ब्रँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज ब्रँडिंगची पॉवर मी तुम्हाला साधं सांगेल की तुमचा एक लोकल दूधवाला वर्सेस अमूल कितीतरी लाखो करोडमध्ये खेळतोय आणि तो दूधवाला एक पर्टिक्युलर याच्यामध्ये खेळतोय. कारण ब्रँडिंग इज नॉट अबाउट तुम्ही एक लोगो बनवला, वेबसाईट बनवली, टाकला. ब्रँड इज बिल्डिंग इमोशनल कनेक्ट विथ युअर ऑडियन्स,
टेलिंग स्टोरी टू मेक देम इमोशनल, तुम्ही त्यांना बेनिफिट्स कुठल्या प्रकारचे देताय, हे सगळं प्रोसेसमध्ये डे फर्स्ट पासून आलं पाहिजे. तर ब्रँडिंग ही प्रोसेस तुम्ही तुमच्या धंद्याच्या किंवा तुमच्या व्यवसायाच्या डे फर्स्ट पासून केलीच पाहिजे. अदरवाईज एका काळानंतर तुमचा धंदा सस्टेनेबल नाही राहणार. ओके. आता या ब्रँडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा पहिलं पाऊल येतं ते लोगो. बरेचसे आता मार्केटमध्ये असे लोक आलेत की आम्ही 200 रुपयामध्ये लोगो बनवून देतो, 300 रुपयामध्ये देतो. लोगो स्वस्तात बनवणं महत्वाचं आहे का ते काहीतरी त्याच्यातून लोकांपर्यंत मेसेज पोहोचणं हे महत्वाचं आहे? ओके. तर यावर माझं म्हणणं राहील की एखाद्या गोष्टीवर तुम्ही किती खर्च करताय यापेक्षा त्या गोष्टीतनं व्हॅल्यू किती परसिव्ह होते हे खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज मोठे बिझनेस व्हॅल्यू परसिव्ह करतात, ते प्राइस पॉइंटवर लक्ष देण्यापेक्षा व्हॅल्यू परसिव्हिंगवर जास्त लक्ष देतात. की टाटा सेल ट्रस्ट, टाटा कधी प्राइसिंगच्या गेम मध्ये कधी आला नाही की आमचं प्रोडक्ट 299 399. सो लोगो मध्ये पण तीच गोष्ट मी तुम्हाला सांगेल, तुम्ही कोणाकडनं बनवता हा तुमचा नॅरेटिव्ह झाला, बट लोगो शुड बी अ कॉन्सेप्च्युअल, की एका वेळानंतर तो तुमची आयडेंटिटी बनत असतो कुठेतरी, की तोच तुमचं ग्राहक केंद्र असतो, तुमचा ब्रँड लोगो. आज समज तुम्हाला एखाद्या दुकानावर ऍपलचा लोगो दिसल्यावर तुम्हाला कुठेतरी ट्रस्ट होता, हा बरोबर, हा चांगला स्टोअर आहे. तर लोगो मध्ये खूप साऱ्या गोष्टीत खूप सारे कॉन्सेप्ट तुमचे आले पाहिजे. सो जेव्हा अमेझॉनकडे तुम्ही बघता, सो अमेझॉन ही नॉर्मली टायपोग्राफी नाहीये. अमेझॉन इज अ कस्टमर सेंट्रिक अप्रोच लोगो. लाईक अमेझॉन काय करतं, अमेझॉन इज अ ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. ओके, नॉर्मल ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे का? नाही. अमेझॉनवर तुम्हाला A to Z गोष्टी मिळतील. आता मी हा शब्द यूज केला A to Z. जेव्हा तुम्ही अमेझॉनचा लोगो बघता ना, A वरनं जो सुरू झालेला एरो आहे ना, तो Z वर थांबतो. त्यांना लोगो मधनं काय फील करायचंय की वी आर प्रोव्हाइडिंग A to Z ऑल आयटम्स. हा एक कॉन्सेप्ट झाला. तर अशा प्रकारे मोठमोठे ब्रँडचे लोगो किंवा IBM घ्या तुम्ही, लाईन्स लोगो आहे. सो दे प्रूव्हिंग की वी आर कन्सिस्टंट कंपनी. किंवा नायकीचा जो सूश आहे, दे डिरायव्हिंग की दिस मेड फॉर ॲथलेट ऑर दिस टुवर्ड्स ग्रोथ. तर लोगो मध्ये कॉन्सेप्ट असणं फार इम्पॉर्टंट आहे. लोगो तुमचा बोलला पाहिजे, तुमची भाषा. उगाच तुम्ही एखाद्याचं कॉपी करून बनवण्यात काही मजा नाही. बरोबर. सो लोगो इज अ थिंग्स, दिस इज वन टाइम इन्व्हेस्टमेंट. तुम्ही लोगो बदलत राहिले. आज बऱ्याचशा कंपन्यात त्यांनी त्यांचा लोगो बदलला, करोडोमध्ये लॉसेस घेतले, परत त्यांना जुना लोगो आणावा लागला. टीम बिल्डिंग किती महत्वाची? सो कंपनी या शब्दाचा अर्थ काय होतो? इट इज अ ग्रुप ऑफ पीपल इज इक्वल टू कंपनी. तुमचे लोकच तुमची कंपनी. यू गेट माय पॉइंट? तर याच्यामध्ये काय होतं की लोक कसे असणं इम्पॉर्टंट आहे. सो प्रत्येक वेळी तुम्हाला लाईक माइंडेड लोक मिळतील हे शक्य नाहीये, कारण प्रत्येकाचा बघण्याचा नॅरेटिव्ह वेगळा असतो. प्रत्येक जण वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने एखाद्या गोष्टीकडे बघतो. सो टीम हे इम्पॉर्टंट यासाठी की तुम्हाला प्रोसेस बिल्डिंग करता येते. बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला लाईक माइंडेड प्रोफेशनल प्रॅक्टिकल लोक भेटतील ना, आणि त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी तो एक वेगळा जोश निर्माण होतो बिझनेसमध्ये की प्रोसेस. कारण बिझनेस उभा करायचा तर प्रोसेसशिवाय उभा नाही राहू शकत. जर तुमची प्रोसेस नाही बिझनेसमध्ये तर इट्स कॉल ॲज अ सेल्फ एम्प्लॉयमेंट. की सगळं तुम्ही बघताय, अकाउंट बघताय, मार्केटिंग बघताय, तर त्यातनं तुम्हाला कुठेतरी बिझनेसच्या बाहेर येणं खूप अवघड होतं. सो टीम बिल्डिंग करताना 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट वन इज ही शुड बी अ प्रॅक्टिकल पर्सन. ही और शी शुड बी अ प्रॅक्टिकल पर्सन. सेकंडरी, दे शुड लाईक माइंडेड. भले ते जॉब करत असतील, बट त्यांचा जो माइंडसेट आहे तो एक उद्योजकाच्या बरोबरीचा हवा जेव्हा तुम्ही कोर टीम बिल्ड करत असाल. तिसरी गोष्ट, दे शुड बी काइंड ऑफ आळशी पीपल. लाईक आळशी लोक पाहिजेत. आळशी लोकांचं एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट मी सांगतो की ते एखाद्या गोष्टीवर सोल्युशन खूप पटकन सॉल्व्ह करतात, लेंदी प्रोसेस नाही करत. बरोबर. फोर्थ थिंग, त्यांनी तुम्हाला समजून घेतलं पाहिजे सगळ्यात गोष्ट. आणि 5वी गोष्ट की त्यांचा माइंडसेट ग्रोथचा पाहिजे. ही झाली कोर टीमसाठी. जे तुमचे महाराजांच्या काळात जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, तेच कॉन्सेप्ट स्टार्टअप मध्ये असते की सीईओ असतो, तुमचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो, तुमचा CTO असतो, तुमचा चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर असतो, तुमचा मार्केटिंग मॅनेजर असतो. हे सगळे त्याच गोष्टी झाल्या. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की युअर ग्रुप ऑफ पीपल इज युअर कंपनी अँड युअर कंपनी इज युअर फाउंडर्स. अँड युअर फाउंडर्स इज काइंड ऑफ की हे जे तुम्ही जे लोक अष्टप्रधान गोळा करताय, इट्स कॉल दॅट फाउंडर्स. कारण फाउंडर हा फक्त ज्यांनी उभा केलाय तो नसू शकतो. प्रत्येक गोष्टीत काय प्रॉन्स अँड कॉन्स असतं, त्यावर वर्कआउट करणारा वेगवेगळा व्यक्ती असतो. सो वी शुड हॅव टू बिल्ड दॅट काइंड ऑफ पीपल. ओके.
आता सेल्स हा एक विषय आणि पॅरलली त्याला धरून मार्केटिंग, ह्या दोनमध्ये आपण कुठे कमी पडतोय ॲज अ मराठी माणूस? ओके, सेल्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की 2005 ते 2010 पर्यंतचा काळ होता, तेव्हा ट्रेडिशनल मार्केटिंग खूप काम करायचं. की तुम्हाला लिस्ट मिळायची डेटा कंपनीजकडनं, तुम्ही कॉलिंग करायचे, देन तुमचे लीड्स लॉक व्हायचे. बट जसं डिजिटल ड्रायव्हन मार्केटमध्ये आलं 2016-17 पासून, तर कुठेतरी तुमचं नेटवर्क बिल्डिंग वाढवणं तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. तर सेल्स हा कसा डिराईव्ह होतो की जितका तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग तितका तुमचा सेल्स स्ट्रॉंग. आज ती मेथड वर्कआउट नाही होते की तुम्ही एका सेंटरमध्ये बसलाय, तुम्ही कॉल करतायत आणि सांगताय सर ह्या आमच्या सर्व्हिसेस आहेत आणि आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. यातनं कन्व्हर्जन येणं फार कमी आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं नेटवर्क तुम्ही बिल्ड केलं पाहिजे. आता नेटवर्क कुठे बिल्ड केलं पाहिजे? खूप मोठमोठे एक्सपोज होतात. आज फूड इंडस्ट्रीसाठी तुम्ही बघाल का अनुगा होतं किंवा टेक्सटाईलसाठी मोठमोठे होतं. इथे जा तुम्ही, इथे लोकांची नेटवर्किंग करा, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या मार्केटिंग रिलेटेड, किंवा तुमचं जे काय प्रोडक्ट असेल ते त्यांना कसं हेल्प आउट करेल हे सांगा. तुम्ही प्रोडक्ट विकायला नका जाऊ, तुम्ही सोल्युशन कसं काढू शकता हे प्रूव्ह करायला जा. जेव्हा आपण विकायला जातो ना, तर तो त्या फेवरमध्ये नसतो. सगळ्यात आधी सेल्स करताना तुम्ही त्याला प्रूव्ह करून दिलं पाहिजे की आमच्यासोबत तुमचा राहण्याचा किंवा तुमच्यासोबत आम्ही राहण्याचा बेनिफिट्स आपल्याला एकत्र कसा आहे. कारण कधी कधी काय होतं, तुम्ही सेल्समध्ये डायरेक्ट सुरू करतात की सर आमचं हे पॅकेज आहे, या पॅकेजमध्ये तुम्ही आम्हाला हे देऊ. त्याला माहितीच नसतं तुम्ही काय प्रोव्हाइड करता. सो एक खूप साधी टर्म सांगेल, एखादा कपडा मॅन्युफॅक्चरर आहे, त्याला ग्लोबल एक्सपांड करायचं, तर जेव्हा एखादी मार्केटिंग कंपनी किंवा डिजिटल मार्केटिंग कंपनी त्याला फोन करते की सर वी कॅन प्रोव्हाइड यू SEO, तर नॉर्मली जेव्हा तो जर एक खूप ग्रामीण भागात ना असेल, त्याची फॅक्टरी तिकडे असेल, तर ही इज नॉट अवेअर अबाउट SEO. तर तुम्ही त्याला त्याच्या भाषेत सांगितलं पाहिजे. SEO मीन्स व्हॉट? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तर त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे ज्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण सर्च करतो एखादी गोष्ट, की तुमच्या जवळचं हॉस्पिटल कुठलं चांगलं आहे किंवा कुठलीही माहिती आपण शोधतो, तिथे तुमच्या धंद्याबद्दल शोधल्यावर ह्या गोष्टी दिसतील, तेव्हा त्याला कुठेतरी ती गोष्ट कळेल व्हॉट इज SEO. तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही तुमच्या क्लायंटची आणि तुमच्या कस्टमरची भाषा बोलता आली पाहिजे तुम्हाला, की ते नेमके काय बोलतात, त्यावर तुम्ही रिटर्न्स काय करता. मार्केटिंग हा विषय जो आहे त्याच्यामध्ये अजून एक पॉइंट येतो, ऍडव्हर्टायझिंग. तर ह्या दोनमध्ये जे कन्फ्युजन आहे, मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग या दोन्ही गोष्टी एकच आहेत असा जो एक मला समज दिसतोय, तो कसा वेगळा आहे हे जर का तुम्ही समजवू शकलात तर ते आणखीन बेटर होईल. ओके, सो याच्यामध्ये फार गोष्टी आहेत. लाईक ब्रँडिंग इज अ सेपरेट सेगमेंट, ऍडव्हर्टायझिंग इज अ सेपरेट सेगमेंट, PR इज अ सेपरेट सेगमेंट, मार्केटिंग इज अ सेपरेट सेगमेंट. याच्यामध्ये प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते. ओके, सो मार्केटिंग की हाऊ इज युअर प्रोडक्ट. ओके, ब्रँडिंग why should this product is a perfect, आणि ऍडव्हर्टायझिंग हाऊ शुड दिस बी बेनिफिशियल फॉर यू. अप्रोचमेंट, ऍडव्हर्टायझिंग मधनं तुम्ही अप्रोच होतात आणि मार्केटिंग मधनं अप्रोच झाल्यानंतर त्यांना तुम्ही कशी मदत करू शकता, दॅट इज इम्पॉर्टंट. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला अमूलचं सांगेन. अमूल दूध पिता हे इंडिया, हे त्यांचं ऍडव्हर्टायझिंग कॅम्पेन झालं. लोकांना कुठेतरी हॅपीनेस क्रिएट करतात. हॅपीनेस क्रिएट केल्यानंतर लोक मार्केट करतात की अमूल दूध खूप चांगलं आहे की असं आहे, लोक जाऊन बाय करतात. सो मार्केटिंग इज अ एंड प्रोसेस. स्टार्टिंगला ऍडव्हर्टायझिंग, PR या सगळ्या गोष्टी करणं फार इम्पॉर्टंट असतो. सो मार्केटिंग इज व्हॉट इज युअर ब्रँड, ब्रँडिंग इज हाऊ इज युअर ब्रँड. ह्याच्याबद्दल मराठी माणसामध्ये किती जागरूकता आहे नाहीये किंवा कसं ते बघतात याच्याकडे? माझा अनुभव असा आहे की हे लोक खर्च म्हणून बघतात, वेरच त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला पाहिजे. तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो? ओके, सो याच्यामध्ये सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला लहान मुलाचं उदाहरण दिलं मगाशी, तर आपल्या मराठी समाजामध्ये ब्रँडिंग आणि मार्केटिंग हे रुजलेलंच नाहीये. ब्रँडिंग आणि मार्केटिंग हे धंद्यामध्ये ऍड करायला धंदा 5 ते 6 वर्षाचा झाल्यानंतर सुरुवात होते. मग त्यांना आठवते की आपण वेबसाईट्स बनवली पाहिजे किंवा आपण गोष्टी सांगितल्या पाहिजेत, आपण सोशल मीडिया केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. बट marketing is not only logo, marketing is not your website, marketing is a process, it's a endless process. दररोज नवीन काहीतरी येत असतं, नवीन तुम्हाला सांगायचं असतं. सो ही प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेस जर तुम्ही धंद्याच्या 5व्या वर्षानंतर सुरू करताय तर तुम्ही हे कधी करायला पाहिजे हा तुमचा डिसिजन. कारण हे जर तुम्ही सिरियसली नाही घेतलं, पण रतन टाटांचं एक खूप छान स्टेटमेंट होतं की दोज बिझनेस आर नॉट विजिबल आफ्टर 2025, दोज आर करप्टेड बिझनेस नाव. म्हणजे
जे व्यवसाय 2025 पर्यंत कुठे दिसणार नाहीत किंवा कुठे न्यू मार्केटमध्ये येणार नाही, बिकॉज दिस इज न्यू एरा मार्केटिंग, जे आपण सगळे डिजिटल मार्केटिंग बोलतोय किंवा या गोष्टी, दिस इज न्यू एरा मार्केटिंग. तर यातनं जर ते लोक बाहेर राहिले ना, तर आज किंवा उद्या जाऊन त्यांचे बिझनेसेस आउट मार्केट होते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आजच्या जमान्यात जो दिखताय वही बिकताय. बरोबर. आता डिजिटल मार्केटिंग या विषयावरती आपण आलोय. डिजिटल मार्केटिंग ऑथेंटिक आहे किंवा ती एजन्सी ऑथेंटिक आहे हे कसं एखाद्या माणसाला समजवता येईल किंवा त्यांनी कसं ते ग्रॅब करावं? कारण काय होतं जे मी अनुभव घेतलाय की बरेच डिजिटल मार्केटिंगचे रेट्स एकाच कामाचे वेगळे असतात. सो हा जो व्यक्ती आहे ज्याला करायचं आहे त्याच्या काही बजेटमध्ये असतं, काही नसतं, ही तो कन्फ्यूज होतो बिकॉज त्याची ती एक कॉस्ट आहे, पण त्याला ती कुठेही चुकीच्या पद्धतीमध्ये इन्व्हेस्ट नाही करायची. मग त्यांनी काय प्रिकॉशन घ्यावे आणि तो कसा टॅप करावा की येस ही इज द राईट वन? ओके. सो मार्केटिंग अँड डिजिटल मार्केटिंग यात काहीच फरक नाही. मार्केटिंग जे ऑफलाईन सुरू होतं ते एक माध्यमांवर घेऊन येणारं प्रोसेस आहे डिजिटल मार्केटिंग. ओके. जे काही गोष्टी अवेलेबल आहेत, तुमचा फोन झाला, तुमचा इंटरनेट झाला, ज्या गोष्टी तुम्हाला इझिली ऍक्सेसेबल आहेत, ज्या गोष्टी तुम्ही आज डे टू डे आणि ज्या इलेक्ट्रॉनिक बेस आहेत, दॅट कम्स अंडर डिजिटल मार्केटिंग. ओके. सो डिजिटल मार्केटिंग आणि नॉर्मल मार्केटिंग मध्ये सगळ्यात मोठा बॅरियर आहे की प्राइस पॉइंट. आज ऑफलाईन मार्केटिंग करणं खूप प्राइस सेन्सिटिव्ह नाही राहिलं, की स्वस्तात नाही होत त्या गोष्टी. आणि रिझल्ट रिटर्न, की आज जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बॅनर लावला, बँड्रा सारख्या ठिकाणी, तर तो बॅनर किती लोकांनी बघितला हे तुम्हाला कॅल्क्युलेट नाही करता येणार. सो ते डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून काय होतं की समज तुम्ही एखादी ऍड रन करताय, तर ती ऍड रन करताना किती लोकांनी पाहिले हे तुम्हाला कॅल्क्युलेट करणं इझी होईल. आता तुमचा पुढचा प्रश्न राहिला की हाऊ टू चूज अ राईट डिजिटल मार्केटिंग कंपनी. आज काय होत आहे ना की प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी अप्रोच करत आहे मार्केटिंगमध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे की बिझनेस ओनरचा, की त्याला काय आउटकम हवा आहे. ओके. त्या आउटकम नुसार ते बिझनेसचा प्लॅन त्यांनी आखला पाहिजे आणि त्याला काय पद्धतीचं काम हवं हे सगळ्यात आधी त्याला माहिती पाहिजे. नुसतं डिजिटल मार्केटिंग करायचं म्हणून त्यांनी एखाद्या एजन्सीकडे नाही जावं, की त्याचा उद्देश काय डिजिटल मार्केटिंग करण्याचं हे असतं. जेव्हा तुम्ही एखादं कॅम्पेन रन करता ऑनलाईन डिजिटली, त्याच्यामध्ये 3 उद्देश असतात. एक तर तुम्हाला सेल ग्रो करायचा असेल तर ते एक वेगळं कॅम्पेन असतं, तुम्हाला तुमच्या ब्रँड अवेअरनेस करायचं तर ते कॅम्पेन वेगळं असतं, आणि तुम्हाला नुसतं रीच व्हायचंय ते कॅम्पेन वेगळं असतं. तर इट्स ऑल अबाउट की तुम्हाला तुमचा सेल्स वाढवायचा, तुम्हाला तुमचा ब्रँडचा अवेअरनेस वाढवायचा किंवा बाकीच्या गोष्टी करतात. आता याच्यामध्ये काय झालं की मिनी एजन्सीज पण फार आहेत आणि मोठ्या एजन्सीज पण फार आहेत. आता मोठ्या एजन्सीचं कसं असतं की दे वर्क ऑन परफॉर्मन्स. ओके. परफॉर्मन्स म्हणजे दे वर्क ऑन परफॉर्मन्स, रिझल्ट गिव्हन. ओके. ओके. आता बऱ्याचशा कंपनी कशा आहेत मार्केटमध्ये की रॅन्डमली पोस्टिंग किंवा एक नॉर्मल कॅलेंडर म्हणून नुसतं प्रेझेन्स करण्यासाठी पण बऱ्याच एजन्सीज काम करतात मार्केटमध्ये, की युअर डेली पोस्टिंग्स आणि या सगळ्या गोष्टी. तर त्याचा अप्रोच वेगळा असतो. तो एक झाला ऑर्गॅनिक अप्रोच, की रेग्युलर जे चालू आहे ते टाकत राहणं. ओके. आणि याच्यात एक अजून गोष्ट झाली परफॉर्मन्स मार्केटिंग. आज जे D2C इंडस्ट्री उभी राहिली, की त्यांचा जो सेल्स प्रोसेस आहे ही मोस्ट ऑफ बिझनेसची डिपेंड्स ऑन द परफॉर्मन्स मार्केटिंग. कारण ऑर्गॅनिक मार्केटिंगनी तुमचा धंदा कितपर्यंत रीच होईल, कितपर्यंत रिटर्न्स येतील ते तुम्ही फॉरकास्ट नाही करू शकत. परफॉर्मन्स मार्केटिंगवर तुम्ही टार्गेटेड गोष्टी करता. सो परफॉर्मन्स मार्केटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर D2C ब्रँड्स, की ते त्या लेवलला करता. आणि एजन्सी चूज करताना तुमचा मोटो काय आहे, त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये त्या एजन्सीनी काम किती केलंय. सो माझ्या मते एखाद्या बिझनेसमॅननी ही गोष्ट जर त्याला एक नेक्स्ट लेवलला करायची तर कुठेतरी बजेट ही गोष्ट असावी डोक्यात, बट क्वालिटी कॉम्प्रोमाइज त्यांनी कुठे करून नाही घेतलं पाहिजे. की एखादी गोष्ट ऍडव्हान्स मिळते तर कुठेतरी मागे येणं पैशांच्या आणि कुठेतरी हा बिझनेस आहे की आज स्केलअप होईल, स्केल डाऊन होईल, स्केलअप स्केल डाऊन. इट्स अ कन्सिस्टंट प्रोसेस. तर ह्या गोष्टी अशा गोष्टीवर डिपेंड करतात की तुम्हाला रिझल्ट आउटकम हवा आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड एजन्सीज तुम्ही हायर करा. ओके. आता बिईंग अ मार्केटिंग पर्सन मला सांगा, डिजिटल मार्केटिंग हे जास्ती B2C साठी इफेक्टिव्ह आहे का B2B साठी? याच्यामध्ये 2 नॅरेटिव्ह आहे. D2Cचं काय असतं की तुम्ही डायरेक्ट टू कन्झ्युमर, एक कंपनी प्रोडक्ट बनवते आणि तीच कंपनी डायरेक्ट विकते ग्राहकाला. ओके. B2Bचं कसं असतं, त्यांची एक प्रोसेस असते की बिझनेस प्रोसेस आउटपुट, की ऑर्डर येणार, टू कम्प्लीट दिस ऑर्डर अँड एक्झिट दिस ऑर्डर. तर B2B जे बिझनेस आहेत ना आजही इंडियामध्ये फार ट्रेडिशनल वेनी काम करतात, की त्यांचे फिक्स टायअप पार्टनर्स आहेत. आता समज एखादी मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असते, तिचे फिक्स पार्टनर्स असतात की
ह्या व्यक्तींना आम्हाला विकायचं आहे, ह्या कंपनीज कडनं आम्हाला रॉ मटेरियल्स येणार आहे, हे फिक्सेशन करायचं, याची एवढी कॉस्ट. बट वेन इट्स कम टू द D2C इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डिजिटल मार्केटिंग. कारण आजच्या युगामध्ये कोणी कुठलीही गोष्ट घ्यायला जर जात असेल ना, तो रिसर्च करूनच जाणार. आज जवळजवळ 90% ट्रॅफिक हे असतं की गुगलवर की रिसर्च बेस्ड ट्रॅफिक असतं. की आता समज मला एखाद्या ठिकाणी राहण्यासाठी जायचं, तर आपण तिथं सर्च करतो बेस्ट विला. विला पण हा B2C ब्रँडच झाला. ओके, बट जेव्हा एक गोष्ट येतोय की आय वॉन्ट एक उद्योजक सर्च करतो की आय वॉन्ट बेस्ट मसाला मॅन्युफॅक्चर, तेव्हा कुठेतरी B2B बिझनेसला डिजिटली राहणं खूप इम्पॉर्टंट. सो B2B बिझनेससाठी SEO, ऑनलाईन रेप्युटेशन किंवा ह्या गोष्टी फार मायने राखतात. आणि B2C बिझनेससाठी तुमचं सोशल मीडिया झालं, तुमची एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज झालं, तुमचं स्टोरी टेलिंग झालं, हे खूप इम्पॉर्टंट. आणि या सगळ्या गोष्टी डिजिटल माध्यमांवर उपलब्ध आहे. सो इट्स ऑल अबाउट तुमची गरज काय, त्यानुसार तुम्ही गोष्टी पुढे टाकता. ठीक आहे. मग आता समजा आता एखादा तरुण उद्योजक व्यवसाय सुरू करणार आहे, तर त्याला सुरुवातीला कुठल्या 3 प्लॅटफॉर्म्स डिजिटल मार्केटिंगमध्ये फोकस करणं गरजेचं आहे B2C आणि B2B साठी, की जिथून तो सुरुवात करू शकतो? कारण की सुरुवातीला सगळ्यांकडेच फंड्स नसतात, त्याच्यामुळे पण ते गरजेचं आहे डिजिटल असणं. तर मग सुरुवातीला 3-4 अशा गोष्टी की याच्यावरती त्यांनी फोकस केलाच पाहिजे, त्यासाठी फंड राखून ठेवलाच पाहिजे. सगळ्यात आधी डिजिटल माध्यमात जर तुम्ही उतरत असाल की एखादा प्रोडक्ट तुम्ही इंटरनेट मार्केट थ्रू विकू शकत असाल, दिस टॉकिंग अबाउट D2C और यू कॅन कॉल इट B2C. एव्हरीथिंग डिजिटल टू कस्टमर अँड बिझनेस टू कन्झ्युमर, क्वाइटली सिमिलर. तर जेव्हा तू सुरुवात करत असतो, सगळ्यात इम्पॉर्टंट देअर प्लॅन ऑफ ऍक्शन, की डिजिटलचं प्लॅन ऑफ ऍक्शन काय, आउटकम काय हवाय. सेकंडरी, तो ज्या गोष्टी जी प्रोडक्ट किंवा जी सर्व्हिस उभी करतोय त्याचं नीडफुल ग्राहक कोण. ओके, आज वेगवेगळे माध्यम आहे. आज इंस्टाग्रामवर येणारा क्राऊड वेगळा आहे, लिंक्डइन यूज करणारा क्राऊड वेगळा आहे, ट्विटरवर येणारा क्राऊड वेगळा आहे. तुमचा क्राऊड कुठे आहे? ओके, समज तुम्ही एखादं HR कन्सल्टन्सी कंपनी सुरू करायचं फॉर एन एक्झाम्पल, तर तुम्हाला लिंक्डइनवर ऍक्टिव्ह राहणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, जर तुम्ही एखादं गारमेंट किंवा एखादं फॅशन ब्रँड लॉन्च करता, तर तुम्हाला मेटा प्लॅटफॉर्म्स राहणे खूप इम्पॉर्टंट आहे. मेटाच्या अंडर येतं फेसबुक आणि इंस्टाग्राम. ओके, आणि तुम्ही जर एखादी सर्व्हिस बेस्ड हाय तिकीट साईज गोष्ट जर बनवत असाल, हाय तिकीट क्लायंट की ज्यांची तिकीट साईज सुरू असते 5-10 लाखापासून, सो SEO इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो गुगल प्रेझेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही रँक कराल तेवढं. सेम इन B2B कॅटेगरी. B2B कॅटेगरी जास्तीत जास्त आजकाल फोकस करतात लिंक्डइन मार्केटिंगवर, कारण इट्स ऑर्डर बेस्ड सिस्टम. तुम्हाला ऑर्डर मिळाली, तुम्ही काम केलं, ऑर्डर डिलिव्हर झाली, ही प्रोसेस मोस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग फॉलो करतात. फॉर B2B बिझनेसेस लिंक्डइन आणि अवेअरनेससाठी त्यांचं गुगल प्रेझेन्स आणि PR, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेबसाईट किती मोठा इम्पॉर्टंट रोल सुरुवातीला प्ले करते? बिकॉज मला वाटतं डिजिटल मार्केटिंगमध्ये वेबसाईटला सर्वात जास्त कॉस्ट पडते. ओके, वेबसाईटचं कसं आहे की तुम्हाला कुठल्या टाईपची वेबसाईट बनवायची. आता ई-कॉमर्स वेबसाईट जर बनवायची असेल तर तिचे प्लॅटफॉर्म्स वेगळे आहेत. लाईक PrestaShop झालं किंवा Shopify झालं किंवा कस्टम बेस्ड वेबसाईट्स असतात, किंवा ज्या B2B कंपनीज आहेत त्या इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट बनवतात की व्हॉट इज देअर कंपनी, हाऊ दे वर्क अँड देअर कॉन्टॅक्ट्स. ही इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट झाली आणि त्याची कॉस्टिंग फार नसते. बट जेव्हा तुम्ही एक ई-कॉमर्स वेबसाईट उभी करतात तर ती तुम्हाला रेग्युलर मेंटेन ठेवावी लागते. ओके, रेग्युलर मेंटेन ठेवताना काय करावं लागतं, तुमचे प्रोडक्ट अपडेट्स, तुमचे स्टॉक इन स्टॉक आउट, तुमचे प्रोडक्ट अवेलेबल आहे, तुमची प्राइस पॉईंट झालं, तुमचं डिस्काउंट झालं, त्याच्यानंतर तुमचे गेटवेज झाले. गेटवेज म्हणजे कसं, आता समज एखादं प्रोडक्ट तुम्हाला विकायचं आहे आणि कस्टमरला ते विकत घ्यायचं. ओके, ही प्रोसेस झाली. तर तो काय करतो, तुमच्या वेबसाईटला येणार, तुमचं प्रोडक्ट सिलेक्ट करणार. प्रोडक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे त्याचं सगळ्या गोष्टी तो टाकतो, त्याचं नाव, ॲड्रेस. त्याच्यानंतर येतं पेमेंट मोड. पेमेंट मोडसाठी तुम्हाला गेटवेज इनबिल्ड करावे लागतात. त्यानंतर ती वेबसाईट डायरेक्टली डिराईव्ह होते बाकीचे प्लॅटफॉर्म्स लाईक गुगल पे झाले किंवा रेझर पे, यासारख्या कंपनीज गेटवेज प्रोव्हाइड करतात. सो ई-कॉमर्स वेबसाईट इट्स अ कॉस्टली, लाईक किती प्रोडक्ट्स तुम्हाला त्यावर टाकायचे, त्यावर तुम्हाला काय काय एजन्सीज रेट प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर ई-कॉमर्स बनवताना तुम्हाला प्रोडक्ट फोटोशूट असेल तर बऱ्याच गोष्टी लागतात. आणि कम्पेअर टू B2B वेबसाईट, ज्या नॉर्मल इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट, त्या तितक्या खर्चिक नसतात. याच्यामध्ये अजून एक कॅटेगरी दॅट इज कस्टमाइज बेस्ड वेबसाईट, की तुम्ही तुमचं माइंडसेट वापरून तुम्ही तुमची एक सेपरेट वेबसाईट उभी करता. तर ती कॉस्टली जाते, कारण
आता आजकाल जमाना कसा आला की टेम्पलेट बेस्ड गोष्टी लोक पटापट करतात, कारण त्याला वेळ कमी लागतो. आणि जेव्हा तुम्ही कस्टमाइज वेबसाईट करतात त्याला थोडा वेळ लागतो, कारण सगळं प्रोग्राम कोडिंग सगळं तुम्हाला उभं करावं लागतं बॅकएंडला. आणि रोल प्ले असं करतं की तुमचा प्रेझेन्सचा फर्स्ट मॅटर तुमच्या वेबसाईटवर जातो. कारण कुठलीही गोष्ट शोधताना लोक गुगलवर गेल्यानंतर तिकडे जरी दुसऱ्या वेबसाईटवर जरी तुमच्या ब्रँडबद्दल असेल तर ती लोक तुमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करण्याचे चान्सेस फार जास्त आहेत. सो वेबसाईट असणं फार इम्पॉर्टंट आहे आजच्या जमान्यामध्ये. आता आपल्या मराठी तरुणांमध्ये स्टार्टअप तर एक गोष्ट आहेच, पॅरलली आता स्टॉक मार्केट सुद्धा आलंय. पण आता एक नवीन किंवा गेल्या काही काळापासून सुरू आहे ते फ्रँचायझी घेणं. एक कोणतरी छोटासा ब्रँड उभा करतो, मग फ्रँचायझी वाटत सुटतो आणि मग आपली मुलं ते कसे तरी पैसे जमा करून ते घेतात आणि मग त्याचा एक सक्सेस होतो ना होतो. तर फ्रँचाईज मॉडेलबद्दल तुमचं काय अभ्यास आहे किंवा काय म्हणणं आहे? ओके, सो आता जे फ्रँचायझी मार्केटमध्ये सुरू आहे ते खूप मार्केट डिस्टर्ब करतायत. लाईक त्याचं फ्युचर फोर्स काय आहे त्या पर्टिक्युलर फ्रँचायझीच्या माध्यमात. कारण फ्रँचायझी हे मॉडेल आपल्या मराठी मुलांपर्यंत नाही पोहोचलेलं मला असं वाटतंय. कारण फ्रँचायझी फार 3 ते 4 प्रकारचे असतात. दॅट इज कोफो फ्रँचायझी, लाईक कंपनी ओन फ्रँचायझी ऑपरेटेड. म्हणजे काय होतं की समज एक XYZ ब्रँड, खूप मोठा ब्रँड, तो त्यांचं फ्रँचायझी तुम्हाला चालवायला देतो, बट ते ओन कंपनी करते, तुम्ही फक्त ऑपरेट करता. दॅट इज कोफो फ्रँचायझी, लाईक कंपनी ओन फ्रँचायझी ऑपरेटेड. त्याच्यानंतर झालं फोफो. फोफो मीन्स वॉट? फ्रँचायझी ओन फ्रँचायझी ऑपरेट. तुम्ही एका पर्टिक्युलर कंपनीकडनं त्यांचे सेलिंग राईट्स घेतात आणि सेलिंग राईट्स घेतल्यानंतर ते फ्रँचायझ आउटलेट पण तुम्ही ऑपरेट करता. त्याच्यानंतर येतं कोको, कंपनी ओन कंपनी ऑपरेटेड. म्हणजे जे मोठमोठे ब्रँड्स आहेत, आज रोलेक्स झालं किंवा या ब्रँड झालं, तर हे स्वतःचे स्टोअर स्वतः ऑपरेट करतात, कारण तेवढ्या गोष्टी तेवढ्या एसओपीस. आणि मराठी जे लोक फ्रँचायझी वाटतायत तर तिथे कुठेतरी एसओपीचं प्रमाण खूप खूप कमी आहे. ओके, फ्रँचायझी वाटणं म्हणजे तुम्ही तुमचा ब्रँड नेम एखाद्याला देणं आणि तुमची जबाबदारी संपलं असं नाही. आज ती लोक तुमचं ब्रँड नेम विकत घेताना तुम्हाला काही पर्टिक्युलर डिपॉझिट अमाऊंट देतात किंवा एक पर्टिक्युलर कस्टमर सपोर्ट देतात. तर आज जर ही गोष्ट इतकी इझी असती किंवा इतकं हे असतं तर आज मॅकडॉनल्ड्स, डॉमिनोज किंवा हे मोठमोठे जे ब्रँड्स आज प्रत्येक शहरात प्रत्येक एरियात बसले असते. बट फ्रँचायझी मॉडेलचा विषय असा आहे की ते खूप क्युरॉस मॉडेल आहे. तुमची प्रॉफिट मार्जिन किती आहे धंद्यामध्ये, प्रोसेसेस काय आहेत त्या तुम्ही फॉलो करता. आजकाल जे मराठी उद्योजकांमध्ये फ्रँचायझी मॉडेल सुटलंय, हे फ्रँचायझी बंद होण्याचं प्रमाण पण त्याच्या दुपटीने आहे. ओके ओके, आज जर तुम्ही एका पर्टिक्युलर कपड्यासाठी फ्रँचायझी घेताय तर कॉमन आहे, आज तुम्ही तुमची गोष्ट सुरू करू शकता तुमच्या ब्रँड नेमने, तुम्ही त्यावर खर्च करा. आणि यात जे एक ओपनिंगचं जे आहे ना, की एक पर्टिक्युलर मराठी मुलगा ओपनिंग मध्ये लाखो करोडो खर्च करतो, डीजे लावा, हे लावा. बट आय पर्सनली बिलीव्ह तुम्ही एक त्या प्रोसेस मधनं त्या गोष्टी करा. सो हे जे फ्रँचायझीचं वारं सुटलंय ना मार्केटमध्ये, हे थोडंसं भयानक वार आहे की कुठेतरी जाऊन मुलांना अडकवतील किंवा कुठेतरी जाऊन तो बिझनेस स्टॉप होता. आज बऱ्याचशा यांच्या शाखा बंद सुद्धा पडलेल्या आहे. तो आय पर्सनली बिलीव्ह जोपर्यंत तुमचा ब्रँड एक 10 ते 15 वर्ष जुना होत नाही, तुमच्या ब्रँडचं स्टँडर्ड एसओपीस डिझाईन नाही होत, त्याच्यानंतर तुमच्या ब्रँडचं व्हॅल्यू ते नसतं मार्केटमध्ये आणि तुमच्या ब्रँडची जर सेपरेट इमेजरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही फ्रँचायझी मॉडेलला जाणं घातक राहील. कारण आज फ्रँचायझीचे जर कायदे बघितले तर खूप स्ट्रिक्ट कायदे आहेत, पण आज ते सगळे कायदे धाब्यावर बसवले जातात जेव्हा फ्रँचायझी वाटले जातात. तर कुठेतरी ते घातक मॉडेल मार्केटमध्ये उभे राहतात. आता जर का एखाद्याला फ्रँचायझी घ्यायची असेल समजा, मग त्यांनी कुठल्या 3-4 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे की ज्याच्यामुळे तो लॉसला जाणार नाही? सगळ्यात इम्पॉर्टंट कंपनी हिस्ट्री. तुम्ही ज्या पर्टिक्युलर ब्रँडची फ्रँचायझी विकत घ्या त्या कंपनीचा इतिहास काय. सेकंडरी, युअर कंपनी मार्केट प्लेस. तुमची कंपनीचे जे मार्केट प्लेस आहे तिथे येणारा ग्राहक कोणी किंवा त्या मार्केटची व्हॅल्यू काय सध्या. त्याच्यानंतर तुमची कंपनीचा ग्राफ कसा आहे, किती इयरली ग्रोथ आहे, किती रेव्हेन्यू ग्रोथ आहे. आणि 4th थिंग, तुमच्या कंपनीचा कस्टमर सपोर्ट काय आहे. ह्या 4 गोष्टी बघणं फार इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर तुम्ही फ्रँचायझीचा कुठेतरी विचार करा. ओके, कस्टमर सपोर्ट म्हणजे जरा स्पेसिफिकली? ओके, कस्टमर सपोर्ट ही गोष्ट अशी असते, समज आज जर एखाद्या प्रोडक्टची आपण समज QSR घेऊ, एक पर्टिक्युलर डॉमिनोज घेऊ, त्याच्यावर तुम्ही डॉमिनोजची फ्रँचायझी घेताना यांचे पिझ्झा बनवण्याचे एसओपीज फिक्स आहेत.
ओके. त्याच्यानंतर कस्टमरचे जे काय प्रॉब्लेम झाले डिलिव्हरीमध्ये किंवा टेकनुसार, आता आउटलेट्स हे ऑपरेशनल असतात, बट जे काय तुम्ही ऑर्डर्स मागवता ते एक पर्टिक्युलर फूड ॲपवरनं मागवता किंवा प्रोफेशनली डॉमिनोजच्या ॲपवरनं मागवता. तर तेव्हा ज्या लागणाऱ्या बॅकएंडच्या गोष्टी आहेत ना, हे डॉमिनोजचे हेडक्वार्टर प्रोव्हाइड करतं की कस्टमर पर्यंत काय रिच आउट झालं पाहिजे, आमचे आउटलेट्स कसे विजिबल झाले पाहिजे, मार्केटिंग काय पर्पजने झालं पाहिजे, न्यू प्रोडक्ट लॉन्चिंग कसं झालं पाहिजे, दिस ऑल आर कस्टमर सपोर्ट. बरोबर. आता तुम्ही इतक्या वर्ष बिझनेस करताय, इतक्या मोठ्या लोकांबरोबर काम करताय, त्यांच्या माइंडमध्ये मराठी उद्योजकांबद्दल काय आयडिया आहे किंवा काय ते विचार करतात? एक चांगल्या व्यक्तीचं नाव घेऊ इच्छितो, द फाउंडर ऑफ बीव्हीजी ग्रुप, हनुमंतराव गायकवाड सर. तर बीव्हीजी ग्रुप ही साधी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी सुरू झालेली, भारतीय विद्यापीठाला ते 3 ते 4 लोकांपासून सुरू झालेला प्रवास आज देशातली टॉप नॉच फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी, आजीचं व्हॅल्युएशन 5 ते 10,000 करोडच्या दरम्यान. तर ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती सध्या खूप वेगवेगळ्या गोष्टी अप्रोच करते मार्केटमध्ये की कुठे कुठे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे ते सांगतायत सोशल माध्यमांच्या द्वारे. तर ह्या लोकांचा माइंडसेट आहे की मराठी माणूस उद्योगात आला पाहिजे, बट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की स्पून फिडिंग कोणी करायला तयार नाही. आणि माझं मत तेच आहे की कोणी स्पून फिडिंग करू नये मार्केटमध्ये, की तुम्हाला तुमच्या तोंडात चमचा घालून सांगायचं की बाबा तू बिझनेस कर, नाही. जोपर्यंत तुमचं ते रक्त सांगत नाही की मला धंदा करायचा आहे तोपर्यंत तुम्ही त्यात नाही येऊ शकत. सो प्रत्येकाचा नॅरेटिव्ह तोच आहे, जो येईल त्याला मदत केली जाईल. हे प्रत्येक मोठ्या बिझनेसमॅनचं, लाईक नॉट मराठी, कुठल्याही समाजात जर तुम्ही एखादा जर यायला बघतो तर त्याला बिझनेसमॅन कम्युनिटी नेहमी सपोर्ट करते, ती कुठल्याही. येस. मग आता आपण कुठे लॅक करतोय? आपण सुरुवात करण्यासाठी घाबरतोय की आपल्याला कुठेतरी अडचण? सुरुवात करण्यासाठी पेक्षा एक पर्टिक्युलर नॉट इन मराठी की जी जेनझीज आहे किंवा जे न्यू कमर आहेत यांच्यात पेशन्स पॉवर फार कमी झाली आहे. आज तुम्ही जर बघाल की आमच्या जनरेशनमध्ये सुसाईडचं प्रमाण खूप वेगळ्या लेवलला, का तर पेशन्स पॉवर नाही, की एखाद्या गोष्टीचं नैराश्य फार पटकन येतं. बरोबर. ओके. तर ज्या माणसाची अपयश पचवायची क्षमता आहे त्याने बिझनेसमध्ये यावं. ओके. कारण बिझनेस ही पॅशन नाही, बिझनेस ही जबाबदारी आहे. ओके. तर जर तुम्ही जबाबदार असेल आणि तुम्हाला एक फिक्स इन्कम हवा असेल तर तुम्ही लांब राहा. पण जर तुम्हाला काहीतरी नवीन करायचं, काहीतरी वेगळं मार्केटमध्ये आणायचं तर तुम्ही या. पण येताना ही काळजी घ्या की याचा सगळा गृहपाठ तुम्ही करून आला पाहिजे. या बिझनेसचं मूळ गाभा काय आहे, एखादी एंटिटी आहे ती कुठून बाहेर आलेली आहे, या गोष्टीच्या मागे इतिहास काय आहे, याचे प्लेयर्स किती आहे मार्केटमध्ये, याच्यासाठी तुम्हाला कॅश फ्लो किती लागेल पुढच्या 6 महिन्याला, तुमचं युनिट इकॉनॉमिक्स काय असणार आहे, समज 100 रुपयाचं प्रोडक्ट बनवणार त्याच्या मागचं युनिट इकॉनॉमिक्स काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करूनच आलं पाहिजे. ओके. आता आपल्याकडे ना मराठी कम्युनिटीमध्ये बूट स्ट्रॅपिंग वरती जास्ती बिझनेसेस होतात. ते बूट स्ट्रॅपिंग कुठल्या प्रकारचं असतं? माझे 10-15 लाख असतील, वडिलांकडनं घेतलेले असतील, आईकडनं घेतलेले असतील, असे काहीतरी. फंड रेझिंगमध्ये आपल्याला काय विचार करून फंड रेज केला पाहिजे? प्रायव्हेट फंड रेजर्सकडे गेलं पाहिजे का आपल्याकडे जे आहे तेच? जर का, कारण ते लमसम असणार, ते काही मोठं 1 करोड 2 करोड नसणार, त्याचं जर लिमिटेड फंड आहे तर मग त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? ओके. त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 2 पार्ट असतात. एक एंजल इन्व्हेस्टमेंट असते जे तुमच्या सुरुवातीच्या स्टार्टिंगला मिळते, आणि एक इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर इन्व्हेस्टमेंट असते जे तुमच्या बिझनेसला बघून तुमच्यामध्ये पैसे टाकलेले असतात. ओके. बूटस्ट्रॅपिंग हा चांगला माध्यम काय आहे की तुम्हाला तुमचे जेव्हा पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात तर तुम्ही ते गट्सनी तुमच्या बिझनेसमध्ये वर्कआउट करता. आणि माझं मत हे आहे की तुम्ही बूटस्ट्रॅपनं बिझनेस मॉडेल असं करा की जेणेकरून इन्व्हेस्टर अट्रॅक्ट होते. याच्यामध्ये काय प्रोसेस असते, ही छोटी प्रोसेस नाही की एका इन्व्हेस्टरच्या मागे तुम्हाला 3-3, 4-4 वर्ष पळावं लागतं. तर त्यानंतर तो कुठेतरी तुम्हाला रिस्पेक्ट देतो. बट जर तुमचं प्रोडक्ट पॉवरफुल असेल ना, ते आपोआप इन्व्हेस्टरपर्यंत रीच होतं. सो याच्यामध्ये तुमच्यात खूप पळण्याची क्षमता पाहिजे. जर इन्व्हेस्टमेंट तुम्हाला रेज करायची तर 100 लोकांना भेटलं पाहिजे, 2-2 हजार पिचेस दिले पाहिजेत. आज मोठमोठे बिझनेसमॅन आहे की यांना कोणी पैसे द्यायला तयार नव्हतं, यांनी स्वतःची घरं विकून हे केलं. विभा सारखा जो सॉसेसचा ब्रँड आहे, यांनी पहिली फॅक्टरी सुरू केली, 2 वर्ष क्लायंटच नाही, त्याच्यानंतर त्यांना डॉमिनोजची ऑर्डर मिळाली, त्याच्यानंतर तो बिझनेस वरती आले ना आज इट्स अ टॉप नॉच कंपनी इन सॉसेस. त्यांनी स्वतःचं घर विकून त्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. तर पॅशन किती आणि तुमच्याकडे बूटस्ट्रॅपिंगची ताकद किती आहे. बूटस्ट्रॅपमध्ये तुमचा पैसाच असून नुसती गरज नाही, तुमच्या स्किल सेट किती आहे.
आज सगळ्यात इम्पॉर्टंट बिझनेसमध्ये मी मानतो की आयडियाज पेक्षा एक्झिक्युशन महत्वाचं. आज आयडिया ना तुम्ही 4 नवनवीन रस्त्याला फिरल्या तर तुम्हाला 40 आयडिया मिळते. बरोबर. आणि तुम्हाला हेही ऐकायला मिळालं अरे ही माझी आयडिया होती, बट त्यांनी कशी केली, त्यांनी प्रोसेस केलं. एक्झिक्युशन इज इम्पॉर्टंट. सो जे हातात आहे ना त्यांनी तुम्ही सुरू करा, हातपाय मारायला सुरुवात करा. आणि एक गोष्ट मी मानतो की ज्याने चोच दिली ना तो चारा पण देतो. सो भारत एक असा देश आहे की ज्यात प्रत्येक प्रोडक्टला ग्राहक आहे, प्रत्येक प्रोडक्टला ग्राहक आहे. 10 लाखाचं घड्याळ घेणारी लोक आहे, 1 कोटीचं घड्याळ घेणारी लोक आहे, 2 कोटीचं घड्याळ गिफ्ट देणारी लोक आहे, आणि 100 रुपयाचं घड्याळ घेणारी लोक. हे बनवणारं वेगवेगळं आहे, विकणारं वेगवेगळं आहे. सो भारतात खूप मोठे मार्केट प्लेस ऑलरेडी उपलब्ध आहे. कारण भारत एक अशी इकॉनॉमी बनत चालली की प्रत्येक देश, प्रत्येक ऑन्टरप्रिनर किंवा प्रत्येक मोठमोठे ग्लोबल व्हेंचर्स इंडियात येण्यासाठी इंटरेस्टेड आहे. तर आपण जर आपला बिझनेस त्या लेवलला आपलं प्रोडक्ट हे केलं तर इन्व्हेस्टर स्वतःहून आपल्याला अप्रोच होतात. आणि इट्स अ ट्रूथ. आता आपल्याकडे ना बरेच उद्योजक जे आहेत, लॉकडाऊन पासून एक वेव पुन्हा सुरू झालेली आहे की हाऊस होल्ड प्रोडक्ट जे आहेत, म्हणजे फूड प्रोसेसिंग मध्ये म्हणा किंवा लोणचं वगैरे बनवणं म्हणा, किंवा असे जे प्रोडक्ट्स आहेत जे घरी राहून बनवू शकते एखादी स्त्री, किंवा एम्ब्रॉयडरीज मध्ये म्हणूया आपण. तर हे लोक जेव्हा मार्केटिंग करतात तेव्हा फक्त फेसबुक पुरताच राहतात. बट यांना मोठं पण व्हायचं असतं, पण तो मार्ग त्यांना सापडत नाही. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं पाहिजे? तुम्ही ज्या कॅटेगरीज बोलताय ज्या कोविड नंतर बूम झाल्या, बट माझं हे मत आहे त्या कोविड नंतर बूम नाही झाल्या, त्या ऑलरेडी बूम कॅटेगरी. आज जर तुम्ही मसाला बघितलं तर जे ब्रँडेड कंपनी ज्यांनी ऑलरेडी 50% पेक्षा जास्त मार्केट काबीज केलंय, आणि जे छोटे छोटे प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये फार कॉम्पिटिशन आहे. येस. ओके. याचं सगळ्यात इम्पॉर्टंट फूड मध्ये असतं हाऊ स्ट्रॉंग युअर डिस्ट्रीब्युशन. तुमचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे यावर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स पुढे पोहोचू शकता. जर तुमचं प्रोडक्ट हे ऑफलाईन माध्यमाचं उपलब्ध आहे की लोक जे ऑफलाईन घेऊ शकतात, कारण कोणीही समज आता एक 50 रुपयाचा मसाला आहे, खूप रेअर मुंबई टॉप मेट्रो सिटी जिथे ते छोट्या छोट्या गोष्टी मागवतात. बट कारण मागवणारे ब्रँड त्यांचे कुठे असतात, ट्रस्टेड ब्रँड असतात जे ऑलरेडी मोठे झाले. तर ह्या प्रोडक्टला मार्केट प्लेस कुठे असतं की जिथे कॉम्पिटिशन कमी आहे. आता एक ग्रामीण भाग घ्या किंवा एक तालुक्याची ठिकाणं घ्या. आज तिथे जर पोचायचं असेल ना तर तुम्ही तिथले मार्केट स्ट्रॉंग केलं पाहिजे, तुमचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग केलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्याकडे एक पॉवरफुल स्टोरी पाहिजे. आज तुमचं प्रोडक्ट विकल्या नाही जात, आज तुमच्या स्टोरीज विकल्या जातात. मी तुम्हाला खूप चांगलं एक्झाम्पल देईल. आपल्याकडे एक आजोळ नावाचा ब्रँड आहे. आजोळ? येस. आजोळचा अर्थ होतो की तुमचं मामाचं गाव. ओके. तर त्या आजोळच्या माध्यमातून ज्या फाउंडर्स आहेत, पुरोहित, मिस पुरोहित, तर त्या काय विकतात की लाईक कुरडया, गुलकंद, हे प्रोडक्ट्स त्यांनी आणले तिकडनं. ते वेगळ्या प्रकारे मार्केट केले आणि ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही त्या लोकांच्या माइंडसेटनुसार ते प्रोडक्ट डिझाईन केलं, त्याचं पॅकेजिंग डिझाईन केलं, त्याचं लोगो डिझाईन केला आणि त्या प्रकारे ते सेल करताय. हेच जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात जातात ना, ग्रामीण भागाची स्पेंडिंग पॉवर फार कमी असते. आज जेव्हा शॅम्पू किंवा कुठल्याही ब्रँडला ग्रामीण भागात पोहोचवायचं होतं, रुरल मार्केटिंगमध्ये सगळ्यात चॅलेंज होतं मोठ्या कंपन्यांना की हिंदुस्तान युनिलिव्हर झालं किंवा बाकीचे ब्रँड झाले की यांना चॅलेंज होतं, लोक पटकन महागाचा प्रोडक्ट नाही विकत घेत. आज शॅम्पू वापरायला त्यांना सॅचे लॉन्च करायला लागलं 1-1 रुपयाचं. आज तुम्ही ग्रामीण भागात बघा ना, ते सामान घेताना पण आपलं डीमार्ट सारखं नाही घेत की महिन्याचं सामान, ते त्यांना गरज लागली ते पाहिजे. सो रुरलमध्ये तुम्हाला बिझनेस बिल्ड करताना चान्सेस 2 कसे असतात की तिथे प्रत्येकाचं नाटक नसतं की ब्रँडेड प्रोडक्टच मी ठेवणार किंवा हे. आणि याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट रोल प्ले होतो ऑफलाईन डिस्ट्रीब्युशन मध्ये. तुमचं क्रेडिट काय? क्रेडिट इन द सेन्स? क्रेडिट इन द सेन्स की तुम्ही किती उधार देऊ शकता. आज जर तुमचा नवीन ब्रँड आहे त्यावर विश्वास ठेवणारे फार कमी लोक आहेत. बरोबर. ओके. आणि तुमच्याकडे कारण असलं पाहिजे की वाय शुड बाय युअर प्रोडक्ट. आज जर एव्हरेस्ट मसाला विकतोय, तुम्ही मसाला विकताय, आम्ही एव्हरेस्ट कडून घेतो कारण तो एवढ्यापासून वर्षापासून विकतोय, तुम्हाला घरी आणून देतो. वाय शुड बाय युअर प्रोडक्ट पीपल. हे कारण जोपर्यंत ह्या कंपनीज कडे नाही तोपर्यंत यांना कुठल्याही माध्यमातून विकणं थोडंसं हार्ड जाणार. ओके. कारण जेव्हा तुमच्याकडे स्ट्रॉंग स्टोरी असणार, स्ट्रॉंग अपीलिंग असणार आणि स्ट्रॉंग युएसपी असेल तर तुम्ही गॅप शोधू शकता. बट जर मास मार्केटमध्ये घुसायचं आहे तर लो प्राइस किंवा ऑफर प्राइस किंवा बोगो, दिस इज ओनली वे टू ग्रो इन मास मार्केट. पण आता ब्रँड होणं
सिम्पल आहे, कठीण आहे, की त्याला काय आताचा स्केल स्कोप काय आहे मार्केटमध्ये? जर समजा एखाद्याने ठरवलं की मला आता या निशमध्ये ब्रँड व्हायचं, पण त्याचे ऑलरेडी त्याच प्लॅटफॉर्मवरती कॉम्पिटिटर्स आहेत. ब्रँड कधीच होत नसतो. ब्रँड ही लाईफ लॉंग चालणारी प्रोसेस आहे. ओके, आज जर टाटा ग्रुपने टाटा टी वरचं टाटा नाव काढून टाकलं तर कोणी विकत घेणार? बरोबर. ओके, तर ही प्रोसेस आहे. तर ब्रँड हा उभा राहण्यासाठी, म्हणजे एक नोटेबल ब्रँड उभा राहण्यासाठी ज्यांना कोण ओळखावं, कमीत कमी 10 वर्षाचा कालावधी जातो. बरोबर. त्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट कंटिन्यू सांगावी लागते, जो लोकांच्या डोक्यावर हॅमर झाली पाहिजे. अमूल दूध पिता हे इंडिया कधीपासून सांगतात, तेव्हा कुठेतरी आज ती गोष्ट लोकांच्या डोक्यात बसली. ओके, आता टेस्ट ऑफ इंडिया बोललं की लोकांच्या डोक्यात येतं अमूल. आज अमूलनी जे US मध्ये लॉन्च झालं, अमूल रिसेंटली आता काही महिन्यांपूर्वी, तेव्हा काय कॅम्पेन लॉन्च केलं त्यांनी की द टेस्ट ऑफ इंडिया नाव इन US. सो फर्स्ट काय टार्गेट केलं, आपले जे इंडियन्स तिकडे आहेत त्यांना त्यांनी फर्स्टली टार्गेट केलं. सो हेच असतं, ब्रँड हा एका दिवसात नाही बनत, एका महिन्यात नाही बनत, एका वर्षात नाही बनत, ही लाईफ लॉंग प्रोसेस आहे. सो कोणी कधी पटकन नाही समजावं की माझा धंदा ब्रँड झाला. आता ऍडव्हर्टायझिंग पण एक भाग आहे. तर एक तर ऍडव्हर्टाइजमेंट आता सुरू आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून, दुसरी असते व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट. मोस्ट इफेक्टिव्ह काय आहे तुम्हाला वाटतं? इट्स ऑल अबाउट युअर कस्टमर. ओके, तुमचा कस्टमर कुठलं माध्यम वापरतो, की एक एज्युकेशनमध्ये एक ब्रँड बिल्डिंगमध्ये एक पार्ट आहे ऑब्स्ट्रेट डायमेन्शन म्हणून, की त्याच्या थ्रू एक रिसर्च केलं जातं की कुठल्या देशातली लोक कुठला मीडियम वापरतात. ओके, आज जर समज तुम्हाला पेन विकायचा आहे, तर तुमचं जे ब्रँडिंग आहे ते स्कूल ओरिएंटेड हवं, मुलांच्या व्हिज्युअल रिलेटेड हवं. तिथे जर तुम्ही पॅरेंट्सला दाखवलं तर कोणी नाही बघणार तुम्हाला. यू गेट माय पॉईंट. त्याच्यानंतर एखादं जर ॲथलेटचं तुमचं प्रोडक्ट आहे किंवा काही ॲथलेट रिलेटेड किट आहे किंवा वॉट एव्हर क्रिकेटरचं, तर ते प्रोडक्ट त्या टार्गेट त्या कम्युनिटी कुठल्या माध्यम वापरतं, ते माध्यमातल्या ॲड्स कुठे जास्त रनआउट होतात किंवा कुठल्या प्रकारची लोक ॲड्स कन्झ्युम करतात त्यावर हे ठरतं. बरोबर. इट्स नॉट आयडियल की कुठलीही ॲड व्हायरल होऊ शकते. इट्स नॉट अबाउट ही तुमची इंस्टाग्रामची ॲड व्हायरल होऊ शकते किंवा टेलिव्हिजनची ॲड ही व्हायरल होऊ शकते. यू कॅन टेक बिग एक्झाम्पल ऑफ लाईक मोती साबण. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, एक सक्सेसफुल कॅम्पेन आहे. किंवा अमूल दूध पिता है इंडिया किंवा वोडाफोन झुझू, त्यावेळेस एक खूप वेगळा क्रेज होता. आमची जेनझीज होते त्यावेळेस, वर्ल्ड कपचा क्रेज होता 2011, त्या दरम्यानच सगळं हे आलं झुझू किंवा, तेव्हा एंटरटेनमेंट हा एक प्लॅटफॉर्म होता. सो जेव्हा तुम्ही कुठली ॲडव्हर्टायझिंग करता ती कुठली अपिलिंग आहे, लाईक सेक्शुअल अपिलिंग ॲडव्हर्टाइजमेंट आहे, इमोशनल अपिलिंग ॲडव्हर्टाइजमेंट आहे, की कुठल्या प्रकारची अपिलिंग ॲडव्हर्टाइजमेंट आहे. याच्या आधी सेक्शुअल अपिलिंग ॲडव्हर्टायझिंग या सगळ्या परफ्यूम कंपनीज आणि कॉन्डम कंपनीज सेक्शुअल अपिलिंग ॲडव्हर्टाईज करायचे की त्या प्रकारचे व्हिज्युअल्स दाखवायचे. त्याच्यामध्ये फॉग आला, त्यांनी नवीन कॉन्सेप्ट आणले की गॅस. तर तुमचा नॅरेटिव्ह काय ॲड्स आणण्याचा, इट्स ऑल अबाउट दॅट. आणि तुमचा जो ग्राहक कुठले माध्यम बघतो त्यावर ते ॲड केली पाहिजे. आता स्टार्टअप्स जे आपल्याकडे सुरू आहे त्याच्यामध्ये लीडरशिप असणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? म्हणजे जो आता सुरू करतोय तो कंपनीचा लीडर असला पाहिजे का त्यांनी फक्त फाउंडर असला पाहिजे? लीडर ही एक माइंडसेट कॉन्सेप्ट आहे आणि फाउंडर ही पेपरवर्क कॉन्सेप्ट आहे. लीडरशिप क्वालिटीज या वेगळ्या असतात, फाउंडरशिप क्वालिटीज वेगळ्या असतात. लीडरशिप क्वालिटी अशी असते की तुमचं विजन खूप वेगळं असतं. फाउंडरशिप क्वालिटी अशी असते की तुमचं विजन कन्सिस्टन्स असतं. सो एक लीडर आणि एक फाउंडर याच्यामध्ये खूप मोठा फरक हा आहे की फाउंडर हा प्रोसेस फॉलो करतो, लीडरशिप हा रिस्क टेकर जास्त असतो. फाउंडर हा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेतो, लीडर जो होगा देखा जाएगा. आत्ताच्या जनरेशनमध्ये तुम्हाला काय वाटतं की काय जास्ती चांगल्या पद्धतीने काम काढून घेण्याची पद्धत असू शकते, डिपेंडिंग ऑन एम्प्लॉईजचा माइंडसेट आणि ह्या सगळ्या गोष्टी? तुम्हाला फ्रेंडली राहणं इज मोर कन्व्हिनियंट का तुम्हाला बॉसिंग करणंच गरजेचं आहे? बिकॉज ते पण आहे की मी कंपनी उभी केली आहे, मी तिथेही कुठेतरी नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. म्हणजे ते असं नाही वाटत की आपणच आपल्या कंपनीवर एक नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करतोय. सो कंपनीचं किंवा त्या फर्मचं एन्व्हायरमेंट चांगलं राहावं ही जबाबदारी कोणाची वाटते तुम्हाला? ओके, सो सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की
कंपनी, जसं मी तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितले, कंपनी इज अ ग्रुप ऑफ पीपल. सो ग्रुप ऑफ पीपल इज युअर founders, co-founder, your marketing team, everybody who works for, till your office boy, your maid, office maid, this all a part of your company. Okay, या लोकांना जर तुम्हाला चांगल्या लेवलला ट्रीट करायचं असेल ना, यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला शिका. कारण कधी कधी काय होतं की प्रॉब्लेम खूप स्ट्रॉंग असतो, पण तो खूप कॅज्युअली अपील केला जातो की तो तिथपर्यंत येत नाही. सगळ्यात उदाहरण वगैरे देऊ शकता? एक उदाहरण कसं असतं की समज एखादी XYZ कंपनी, तर तिच्या मार्केटिंग पॉलिसीज मध्ये कुठेतरी अपग्रेडेशन होणं इम्पॉर्टंट आहे, आणि याचा अभ्यास त्या टीम मधला कोणीतरी केलेला असतो. बट काय होतं, जेव्हा ओव्हर बॉस कल्चर असतं ना, तर तो व्यक्ती कुठेतरी घाबरतो का, अरे मी बॉस समोर कसं बोलू. आता तेव्हा तो जर कनेक्ट बॉस टू एव्हरीवन जर असेल, मी मान्य करतो की प्रोटोकॉल्स हे फॉलो झाले पाहिजे. जेव्हा कंपनीचा प्रॉब्लेमच्या बद्दल गोष्ट येते ना, तर तिथे प्रोटोकॉल विथ परफेक्शन झाला पाहिजे, की तो प्रॉब्लेम परफेक्टली फाउंडर पर्यंत गेला पाहिजे. कारण कधी काय, याचं एक कारण तुम्हाला सांगतो की जेव्हा एक दोन बायका एखादं गॉसिप्स करत असतात, ओके, तर ती बाईक दुसऱ्या बाईला सांगते की मी तुला सांगते कोणाला सांगू नको. ती चेन उभी राहते की मी तुम्हाला सांगते तुम्ही कोणाला सांगू नका. तर एक एक गोष्ट मिस होत जाते. सेम ऑर्गनायझेशन मध्ये होतं की एक नॉर्मल माणसाने जो पॉइंट शोधलाय तो खूप मोठाही असू शकतो, तर तो पॉइंट त्याच नॅरेटिव्हनी फाउंडर पर्यंत जाणं इम्पॉर्टंट आहे. तर ते कुठेतरी टीम कल्चर उभं राहतं. आणि तुम्ही तुमच्या स्टाफला कमी कधीच लेखू नका, की यू शुड स्टँड विथ देम. आज बऱ्याचशा कंपनीजमध्ये मी काय बघतो की फाउंडर्स खूप वेगळं लेखतात स्टाफला की ते त्यांच्याकडे काम करतात. बट काय असतं ना की तुम्ही फाउंडर म्हणून एक दिसणारे फाउंडर असतात किंवा एक काम करणारे, बट ही जी लोक तुमच्याकडे काम करताय, दे आर फेस ऑफ युअर कंपनी. कारण क्लायंटशी तुमचं जे काम असेल, प्रोसेस ते पीच करताय, आणि जेवढी तुम्ही त्यांच्यात आपलेपणाची भावना निर्माण कराल ना, तेवढं गोष्टी वर्कआउट होते. आता हीच प्रोसेस US मध्ये नाही चालू शकत, बिकॉज दे आर अ वर्क सेंट्रिक पीपल. इंडियामध्ये कुठेतरी प्रत्येक गोष्टीत हा इमोशनल टच असतोच असतो. इंडिया पाकिस्तान ही जी मॅच आहे, त्यात वेगळा नॅरेटिव्ह नाही, दॅट इज इमोशनल, की तो एक लोकांमध्ये अग्रेशन आहे की दिस इज अनदर. तर इथे पण एक इमोशनल फॅक्टर इन्व्हॉल्व असतो. बरोबर. लिडरशिप क्वालिटीजच्या काही बेसिक गोष्टी तुम्ही सांगू शकाल, जे आत्ताच्या किंवा तुमच्या जनरेशनच्या मुलांमध्ये असलं पाहिजे? प्रश्न यासाठी मी स्पेसिफिकली सांगतोय कारण हे जेनजीचे आहेत, पण यांच्या कंपनीमध्ये यांच्यापेक्षा वयाने मोठी लोक आहेत, तर त्यांना ते कशा पद्धतीने टॅकल करतात किंवा सामावून घेतात हे जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे, जर कोणी स्टार्टअप सुरू करत असेल त्या पिरियडमध्ये. तर ओके, सो बेसिकली तुम्ही जेव्हा जेनजी मध्ये आम्ही वाढलोय, की आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी बघितल्यात, की देश वाढताना बघितलाय, देशमध्ये स्टार्टअप रिव्हॉल्युशन होताना बघितलंय, वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्स येताना बघितलंय, कम्प्युटर्स येताना बघितलंय. सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही जेनजी मध्ये वावरता, तर लिडरशिप मध्ये ना तुम्ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड पाहिजे. यू शुड बी अ क्लिअर. तुमच्यासमोर कंटिन्यू आरसा पाहिजे, मी जे बोलतोय ते मी काय वेनी बोलतोय. मी यू शुड व्हेरी प्रॅक्टिकल अँड व्हेरी प्रोग्रेसिव्ह पर्सन. लाईक जितकं तुम्ही प्रॅक्टिकल राहाल ना, आणि जेवढं क्लिस्टल क्लिअर, तेवढा तुम्ही ॲज अन लीडर वरती येऊ शकता. आज मी तुम्हाला खूप शॉर्ट एक्झाम्पल देईल की आज लिडरशिप तुम्ही बघितलं तर राज ठाकरे इज अ गुड लीडर, ओके, बट वेन इट्स कम टू द BJP, देवेंद्र फडणवीस इज अ काइंड ऑफ, किंवा RSS तुम्ही, इट्स अ गुड फाउंडर टीम. तर ह्या गोष्टींचं मिळन जेव्हा होतं ना, तेव्हा गोष्ट खूप वेगळी होते. तर लिडरशिप क्वालिटी मध्ये तोच व्यक्ती फॉलो करू शकतो जो खूप सरळ बोलतो, जे आहे ते बोलण्याची ताकद तुमच्यात हवी. सेकंडरी, जेव्हा तुम्ही एक यंग असता आणि तुमच्यापेक्षा मोठी माणसं तुमच्या सोबत, किंवा आय कॅन से ओनली सोबत, ते तुमच्या सोबतच काम करत असतात. कारण त्यांच्याशिवाय तुमची गरज पूर्ण नाही होणार, त्यांच्याशिवाय त्यांची गरज आपल्याशिवाय पूर्ण नाही होणार. सो जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत काम करता, कधीतरी तुम्ही ही गोष्ट आत्मसात केली पाहिजे की एक काळ होता तेव्हा एक टिपिकल माइंडसेट होता, तशी लोक आपल्याला भेटू शकतात. नॉट एव्हरी टाइम तुम्हाला तुमच्यासारखीच लोक भेटते, किंवा एक 50 वर्षाचा माणूस खूप तुमच्याशी टॉकेटिव्ह असू शकतो, बट तिथेच 35 वर्षाचा माणूस कुठेतरी त्याच्या स्ट्रेसमुळे तो आरोगंट असू शकतो. तर तुम्हाला प्रत्येक भावनांशी कसं कंट्रोल करायचं हे शिकता आलं पाहिजे, आणि त्यावेळी तुम्ही कम्युनिकेट करायला शिकलं पाहिजे. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला
तुमच्यापेक्षा कोणी मोठा वयाचा व्यक्ती असेल तुमच्या एम्प्लॉयमेंट, त्याचं काही सजेशन असेल ते तुम्हाला पटत नसेल, तर तुम्ही कशा पद्धतीने त्या व्यक्तीला समजवता किंवा काय त्याची काय प्रोसेस सांगू शकता? जेव्हा तुम्ही एक बिझनेस करत असाल तेव्हा तुम्ही लॉजिक्स, प्रोसेस आणि प्रॅक्टिकलनेस या 3 गोष्टी लक्षात ठेवून कुठलाही डिसिजन घेतला पाहिजे. इथं कुठलाही तुमचा इगो किंवा ह्या गोष्टी, ॲटिट्यूड्स किंवा मी हा आहे आणि मी ते, या गोष्टी आत्मसात किंवा त्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. जेव्हा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला मोठी माणसं सांगतात किंवा तुमच्यापेक्षा मोठी, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्या गोष्टीकडे बघण्याचा तो आधी जाणून घ्या. ते काय वेनी तुम्हाला सांगतात, त्यांचे प्रॉब्लेम्स काय, आणि त्याच्यावर ती गोष्ट कंपनीच्या ग्रोथसाठी चांगली असेल तर गो अहेड विथ दॅट. कुठेतरी ती मागे येणारी असेल तर त्यांना ती गोष्ट लॉजिकली पटवून द्या. ही गोष्ट अशी नाही होऊ शकत, तर ते मानतील. एखादा व्यक्ती तेव्हाच समाधानी होतो जेव्हा त्याला त्याच्या प्रश्नांचं प्रॉपर उत्तर मिळतं. बरोबर. तर ह्या प्रोसेसने गोष्टी चालतात. तर आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय. आजच्या जनरेशनला तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता की बाबा बिझनेसला कशा पद्धतीने त्यांनी बघितलं पाहिजे, कशा पद्धतीचा अप्रोच असला पाहिजे, आणि स्पेसिफिकली जेनझी जी याच्यामध्ये येऊ इच्छिते त्यांनी काय काय प्रोज अँड कॉन्स लक्षात ठेवून, प्लस रिसर्च बेस्ड कसा असला पाहिजे, रिसर्चवरती किती वेळ घालवला पाहिजे स्पेसिफिकली, ह्या सगळ्या बाबतीत तुम्ही जरा मार्गदर्शन केलं तर ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना फक्त ते अशा पद्धतीने ठेवा की जे आत्ता सुद्धा उद्योगात आहेत त्यांना पण ते बरं पडेल आणि जे नवीन येणार आहेत त्यांना पण ते बरं पडेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही कुठल्या गोष्टीला इन्फ्लुएन्स होऊन बिझनेसमध्ये येत नाही ही गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्यावर कुठला सोशल प्रेशर नकोय की माझ्या मित्राने बिझनेस सुरू केलाय म्हणून मला सुरू करायचा. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही ज्या गोष्टीत उतरू इच्छितात त्याची तुम्हाला क्लॅरिटी आहे का, की यात मी मोठाही होऊ शकतो आणि मी मागे येऊ शकतो. आणि सेकंडरी, जी लोक ऑलरेडी बिझनेसेसमध्ये आहेत तर त्यांनी त्यांचा बिझनेस अजून उत्साहाने केला पाहिजे. आणि मला एक वाटतं की एक मराठी उद्योजक म्हणून मी एक गोष्ट सांगेल की आपल्या मराठी फॅमिलीजनी पुश केलं पाहिजे आता लोकांना की बढाव, की गोष्टी पुढे आणा. आपल्या मुलांना पुश केलं पाहिजे, तू धंद्यात आहे, तू वेगवेगळ्या गोष्टी कर, आणि मोठ्या धंद्यात यायला पाहिजे. आता की फॅक्टरीज किंवा हे दुकानांपासून, दुकान इज नॉट अ बॅड, बट कधी कधी काय काय गोष्टी ऍडिशनल तुम्ही करू शकता तर तुम्ही नेहमीच केल्या पाहिजे. की आणि ॲज अन ऑन्टरप्रेनर यू शुड ऑलवेज गिव्ह. तुम्ही समाजाचं देणं लागतं, कारण हा समाजच तुम्हाला मोठा करत असतो. तो ॲज अ तुम्ही स्पोर्ट्समॅन घ्या किंवा कुठला पॉलिटिशियन घ्या किंवा ऑन्टरप्रेनर घ्या. मी आता एक गोष्ट सांगू शकतो की मी आजपर्यंत 40 पेक्षा जास्त स्टार्टअप्सला, जे ग्रामीण भागात नाही, आज ग्रामीण भागात फार चांगल्या आयडिया असतात. ग्रामीण भागात खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. तुम्ही बांबू नावाचा प्रोजेक्ट घ्या इंडियातला, बांबूपासून ते बऱ्याच काय काय गोष्टी बनवत असतात. तर त्या अशा 40 पेक्षा जास्त बिझनेसेसला मी आजपर्यंत फुल फ्री ऑफ कॉस्ट कन्सल्टिंग केलेले आहेत. आणि त्यातले काही ब्रँड्स आज काम करतायत, चांगल्या प्रकारे काम करतात, आणि हे मी एक माझं कर्तव्य म्हणून करत असतो. सो जे बिझनेसमॅन ऑलरेडी काम करतात त्यांनी पण समाजाचं देणं लागतं. ते ज्या क्षेत्रात मदत करू इच्छितात तर त्यांनी तिथे हातभार लावला पाहिजे. आणि प्रामुख्याने जे आमची एंटिटी आहे चकोर, चकोर नावाच्या अंडर जितकं मला वैभव वाढवता येईल किंवा जितकी लोकांची सेवा करता येईल तेवढा मी नेहमीच करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला सोसायटीला सर्व्ह करायचं. आणि माझं जर तुम्ही कुठे वाचलं तर आय वॉन्ट टू बिकम अ फिलॅन्थ्रॉपिस्ट, की मी जास्तीत जास्त समाजाची सेवा करू शकतो. आणि एव्हरी टाइम तुम्ही फक्त कन्सल्टिंगनी समाजाची सेवा नाही करू शकत. कुठेतरी तुम्हाला फायनान्शियल डोनेशन देणं आहे किंवा मुलांसाठी हे करणं. आणि माझं सगळ्यात इम्पॉर्टंट स्वप्न हे आहे की मी एक सस्टेनेबल शाळा उभी करण्याचा प्रयत्न करणारे येत्या 5 ते 10 वर्षामध्ये, जिथे मुलांना प्रॉपर लहानपणापासून त्या झोनमध्ये शिकवलं जाईल व्हॉट इज उद्योजकता. कारण आज शाळांमध्ये मी खूप स्ट्रिक्टली बघतो डॉक्टर बना, इंजिनियर बना, शिक्षक बना, पण आज त्याच्या व्यतिरिक्त जी देशाला खरी घडवणारी पिढी, कारण आज देशाच्या जीडीपी मध्ये जर स्टार्टअप्स किंवा बिझनेस हा जर पार्ट काढला तर कुठलाही देश डायरेक्ट गरिबीला चिटकू शकतो. दिस पीपल आर द पॉवर ऑफ एव्हरी कंट्री. म्हणजे कुठल्याही देशात जा तुम्ही, त्यांचे बिझनेसमॅन हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि मला असं वाटतं की याच्या पुढे कुठेतरी बिझनेसमॅनला सेलिब्रेट केलं पाहिजे, चांगल्या डॉक्टर्सला सेलिब्रेट केलं पाहिजे. कारण आज माझा जो फ्रेंड सर्कल जर तुम्ही बघितलं तर माझ्या बिझनेसमॅन नंतर सगळ्यात जास्त फ्रेंड सर्कल आहे डॉक्टर. बिकॉज मी डॉक्टर तात्याराव लहाण्यांसोबत पण फार काम केलंय किंवा त्यांच्यासोबत पण खूप वेळा बोललोय किंवा बऱ्याच गोष्टी करत असतो. तर ही लोक फार वेगळी आहेत. आणि तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह बिझनेसमॅनकडे बघण्याचा आहे ना, तो
पहिले 5 वर्ष तुम्ही क्लोज केला पाहिजे. कारण जेव्हा कोणाला बिझनेसमॅन आपण बघतो तर याच्याकडे गाडी असेल, याचा बिझनेस खूप प्रॉफिटमध्ये असेल, हा धंदा करतो म्हणजे हा लबाडी करतो, हे खूप कॉन्सेप्ट आहेत मराठी माणसांमध्ये की धंदा म्हणजे लबाडी झाली किंवा. तर ह्या गोष्टी कुठेतरी स्टॉप व्हायला हव्यात आणि मी त्यासाठी 100% माझे प्रयत्न करणार की. आणि माझा एक प्रयत्न राहील की जशी जैन गुजराती यांच्यामध्ये उद्योजकाला वाचवण्यासाठी कम्युनिटी आहे, तशी माझ्या आयुष्यात एक कम्युनिटी उभा करण्याचा नेहमी प्रयत्न राहील की जे मराठी उद्योजकांना वाचवू शकतात. सो एज्युकेशन सेक्टरमध्ये आणि कम्युनिटी, स्पेशली ऑन्टरप्रिनरशिप कम्युनिटीमध्ये मला खूप मोठं काम करायचं. आणि मी किती पैसा कमवतो यापेक्षा मी किती सॅटिस्फाईड आहे हा माझ्या आयुष्याचा आनंद आहे. ग्रेट. आता तुम्ही जे उत्तर दिलं त्याच्यामधून एक प्रश्न सगळ्यांना पडला असेल की तुम्ही म्हणालात की तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना फ्री कन्सल्टेशन देता. हे फक्त ग्रामीण भागाच्या लोकांसाठी आहे का आता उद्या कोणी पॉडकास्ट बघितल्यानंतर मुंबईतला किंवा इतर शहरातला जर कोणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायची इच्छा केली किंवा मी असा बिझनेस सुरू करायचा विचार करतोय तर तुम्ही गाईड कराल का? तर त्यांना पण तुम्ही हे कराल? याच्यामध्ये 2 प्रकारची लोक असतात. एखाद्याला बिझनेस करायचा असतो आणि एखाद्याला करायचाच आहे. करायचा असतो या लोकांपासून मी सहसा फार दूर राहतो. कारण ज्याला करायचाच आहे ना, त्याचं वाईब डे फर्स्ट पासून त्याचे वाईब्स आपल्याला जाणवतात की याला खरंच करायचं आहे. तर तो ग्रामीण भागातला मी रुरलमध्ये काम का केलं, कारण तिथे अजूनही सोर्सेस पोहोचलेले नाहीयेत. त्या मुलांना आयडियाज नाहीत की हाऊ टू बिल्ड अ प्रोडक्ट, किंवा छोटे जे ग्रुप्स आहेत किंवा आमचं जे श्रृंगारम नावाचा ज्वेलरीमध्ये माझी बहीण अश्विनी सांगळे आणि आम्ही जे सुरू केलंय, त्यातनं एक प्रमुख होते की जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या महिलांना त्या स्किलसेट शिकवून त्यांच्याकडनं ते प्रोडक्ट्स डिझाईन करून घ्यायचे. तर हा एक आमचा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि चकोर वनच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त उद्योजकांना 100% मदत करायला तयार आहे. फक्त माझं इतकंच आहे की तुम्ही काय करता याची क्लॅरिटी घेऊन या. फक्त माहिती घेण्यासाठी येत असाल तर कुठेतरी तुम्ही ती कुठेतरी रेड आउट करून माहिती घ्या. बट तुम्हाला नक्की काहीतरी पाऊल उचलायचं, देन आय एम देअर फॉर देम, की मी काही मदत करायला तयार आहे. खरं तर हा खूप मोठा विषय आहे आणि तुमच्यावर खूप चांगल्या रीतीने गप्पा होऊ शकतो आणि तुम्ही पण खूप पोटतिडकीने याच्यावरती बोलताय. पण आपल्याकडे थोडंसं वेळेचं वगैरे बंधन आहे, त्याच्यामुळे आपण इथे थांबतोय. मी प्रेक्षकांना सुद्धा सांगतो, जसं त्यांनी म्हटलंय, ज्याला बिझनेस करायचाच आहे त्यांनीच त्यांना संपर्क करा आणि स्वतःची उद्योजकीय वाटचाल सुरू करा. कारण इतकं चांगलं मार्गदर्शन आणि प्रूव्हन मार्गदर्शन आहे. असंही नाहीये किंवा कॉलेजमधून शिकून आलाय आणि काहीतरी बोलतोय. 2-2, 3-3 कंपन्या उभ्या केलेल्या आहेत, ब्रँड बनवलेल्या आहेत, मोठ्या लोकांबरोबर उठबस आहे. सो असं सगळ्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे. फक्त त्यासाठी अट एवढीच की उद्योजक व्हायचंच आहे, या हेतूने त्यांना कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद अविनाश सर, तुम्ही आल्याबद्दल. तुम्ही मला पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल, सगळ्यांना मार्गदर्शन दिल्याबद्दल. नक्कीच तुमच्या पॉडकास्टला अजून शुभेच्छा की हा पॉडकास्ट वन ऑफ द रिचेस्ट पॉडकास्ट बनेल. आणि तुम्हालाही जर कुठल्याही क्षेत्राबद्दल मदत लागली तर माय डोअर इज ऑलवेज ओपन फॉर यू.